मराठी साहित्य वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 14 ऑक्टोबर हा ऐतिहासिक दिवस आज आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या दिवसाचं औचित्य साधून आज एका महत्त्वपूर्ण विषयावर, एका महत्त्वपूर्ण ग्रंथावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. आपल्या बरोबर या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक तसेच पॅन्थर नेते जवी पवार सर. त्याच्याच बरोबर आपल्या सोबत आहेत उपशिक्षण अधिकारी प्रकाश अंधारे सर, अकोला येथील आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील सर, वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक नंदू वानखडे सर. त्याच्याच बरोबर प्रवीण पवार आहेत, ते आपल्यासोबत लवकरच या उपक्रमामध्ये, या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्याशी जुळणार आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, समतेचे महाकाव्य या महाग्रंथाच्या निमित्तानं हा जो महाग्रंथ तयार झाला आहे, या महाग्रंथाच्या संदर्भानं एक चर्चा व्हावी, परिसंवाद व्हावा, या हेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तत्पूर्वी मी एक निवेदन या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करू इच्छितो की मराठी साहित्य वार्ताच्या वतीनं हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे, हा गेल्या 1 मे पासून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू केला आहे. आज जवळजवळ 5 लाख लोकांपर्यंत, 5 लाख लोक या आपल्या मराठी साहित्य वार्ताचे फॉलोवर्स आहेत. एवढा मोठा व्यापक स्वरूपात हा मराठी साहित्य वार्ताचा उपक्रम येऊन ठेपला आहे. हे मराठी साहित्य आणि संस्कृती प्रेमींच्या सहकार्यानं शक्य होऊ शकलं. आणि म्हणून आम्ही एक मराठी साहित्य वार्ताच्या वतीनं साहित्य गौरव पुरस्कार स्पर्धेचं एक आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये ज्या कोणाला सहभागी व्हायचं असेल त्यांनी खाली आपल्या स्क्रीनवरती नंबर दिसत आहे, त्या नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, संपर्क साधावा, अशी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो. मित्र हो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग समोर आला आणि हा वर्ग समोर येऊन याच्यामधून प्रशासकीय अधिकारी असतील, साहित्यिक असतील, प्राध्यापक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांवर लिखित 5000 कवितांचा एक संग्रह, हा एक मला वाटतं अतिशय व्यापक स्वरूपाचा विषय हाती घेतला. यामध्ये अनेक अधिकारी, साहित्यिक, पत्रकार, त्याच्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्याच्या सहभागातून या जागतिक विक्रम झालेला हा काव्यसंग्रह, हा महाग्रंथ आहे, त्या महाग्रंथावर एक चर्चा व्हावी ही आणि ती मराठी साहित्य वार्तावर व्हावी, ही मला असं वाटतं की साहित्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब माझ्या दृष्टीनं आहे. मित्र हो, माझ्या अभ्यासानुसार मला माहिती असलेल्या माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांवरील कवितांचा एक संग्रह असावा, अशी एक भूमिका 1982 मध्ये जवी पवार यांनी पहिल्यांदा घेतली होती. आणि त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांवर मराठीतून एक काव्यसंग्रह संपादित केला होता. आणि त्यानंतर अनेकांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भानं वैचारिक लेखन असेल, कविता असतील, या सगळ्या अंगानं विविध त्यांनी संपादनं केलेली आहेत. परंतु हा जो काही समतेचे महाकाव्य, हा जो महाग्रंथ, हा याचा पहिला खंड जो प्रसिद्ध झाला आहे, हा ग्रंथ आंबेडकरी साहित्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा, अतिशय मोठा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथावर मराठी साहित्य वार्ताच्या या पेजवर चर्चा होत असताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या या चर्चेच्या निमित्तानं आपल्यासोबत जुडले आहेत या ग्रंथाचे संपादक मंडळाचे समन्वयक जे मंडळ आहे, त्या मंडळामध्ये असलेले प्राध्यापक जवी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ तयार झाला. अंधारे सर आहेत, शिक्षणाधिकारी आहेत, वाशिम मध्ये, अकोल्याला सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्याच बरोबर
आमचे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील सर. आंबेडकरी साहित्यामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान आहे. त्याच्याच बरोबर वाशिम येथून आहेत नंदू वानखडे सर, यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याच्याच बरोबर या सगळ्या उपक्रमामध्ये काही निवडक कविता वाचण्यासाठी औरंगाबादवरून या उपक्रमाशी आपल्यासोबत जुळले आहेत प्रवीण पवार, यांचंही मी या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी प्राध्यापक भास्कर पाटील सरांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. हॅलो, हा, आवाज येतोय व्यवस्थित? अमरदीप, आवाज येतोय व्यवस्थित? हो सर, अगदी स्पष्ट आवाज येतोय. आवाज येतोय? हा, येतोय, स्पष्ट आवाज येतोय. हॅलो, ओके, हा, ठीक आहे. हा हा, सर्वप्रथम आज जो दिवस आहे 64वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा, आज हे आहे वर्धापन दिन. आणि या निमित्तानं मराठी साहित्य वार्ता यांच्याद्वारे समतेचे महाकाव्य खंड 1 या महत्वपूर्ण ग्रंथावरील परिसंवादाचे आयोजन मराठी साहित्य वार्ताचे संचालक, कवी, पत्रकार, आमचे सन्मित्र अमरदीपजी वानखडे यांनी केलेला आहे. आणि या परिसंवादासाठी आज अध्यक्ष म्हणून ज्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे ते या समतेच्या महाकाव्य या ग्रंथाचे महत्वाचे संपादक आणि विख्यात आंबेडकरी कवी, भाष्यकार, पॅन्थरचे नेते, अनेक विशेषणं आणि ओळखी त्यांच्या संबंधीनं आपल्याला लावता येतील असे आदरणीय जवी पवार सर हे आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आहेत. आणि प्रमुख उपस्थितीमध्ये समतेच्या महाकाव्याचं समन्वयक म्हणून ज्यांनी आतापर्यंत अत्यंत निर्धारानं काम केलेलं आहे आणि संपादक मंडळातील महत्वाचे संपादक ज्यांच्या समेत मी पण आहो, जवी पवार सर आहेत, आणि तिसरे संपादक आहेत माननीय प्रकाशजी अंधारे साहेब. या ठिकाणी आणखी जुळलेले परिसंवादावर या परिसंवादाच्या निमित्तानं भाष्य करणारे आमचे सन्मित्र विख्यात कवी नंदूजी वानखडे, आणि त्यानंतर औरंगाबाद येथून काव्यवाचन करते जे जुळणार आहेत प्रवीणजी पवार. या समग्र आयोजनामध्ये सहभागी असणारी मराठी साहित्य वार्ताची सर्व टीम, हा कार्यक्रम ऐकणारे महाराष्ट्रातील तमाम भारतामधील सर्व साहित्य रसिक, आमचे अनेक सन्मित्र देखील हा कार्यक्रम ऐकत असतील. या सर्वांना आजच्या या दिनी मी हार्दिक मंगलकामना व्यक्त करतो. कालच आपण ऐकलेलं आहे की या ग्रंथाच्या संदर्भानं अतिशय महत्वाची चर्चा, जवळपास 2 तासांची चर्चा डॉक्टर आंबेडकर थॉट्स यांच्या वतीने जवी पवार सरांचे सुपुत्र यांनी आयोजित केली आणि अतिशय समर्पक अशी चर्चा त्या ठिकाणी घडली होती. समतेचं महाकाव्य खंड भाग 1 यावर बऱ्यापैकी आता चर्चा सुरू झालेली आहे. वाङ्मयीन विश्वाला एक दखल घेण्यायोग्य अरे हे झालं. हॅलो, आवाज येतोय अमरदीप? हॅलो सर, तुम्ही कंटिन्यू करा सर, आवाज येतोय तुमचा. हा, मला ते बाकी कॅमेरा गेलाय त्याचा. ठीक आहे, हा ठीक आहे, आवाज. हा, तर या ठिकाणी आज अत्यंत महत्वाच्या विषयावर हा जो काही ग्रंथ निर्माण झालेला आहे त्या ग्रंथाचं सर्वदूर सर्व भारतभर आता कौतुक होत आहे. अनेक मित्रमंडळी या ग्रंथाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करत आहेत आणि
अशी एक परिचर्चा परिसंवाद या ठिकाणी आज पुन्हा घडताना दिसत आहे. बंधुजन हो, खर तर संपादक म्हणून सतत या ग्रंथाविषयी आता मी जिथे जिथे चर्चा होत असते त्या ठिकाणी बोलत आहो, परंतु आज याविषयीचं मी फारसं भाष्य करणार नाही, कारण अंधारे सर आणि मुख्य संपादक जे आहेत सर हे या महाग्रंथाच्या निमित्तानं ज्या निर्मिती मंडळानं हा प्रकल्प हाती घेतला त्याचे प्रमुख सन्मान्य राजेशजी खवले साहेब, जे आता सध्या गोंदिया येथे आहेत उपजिल्हाधिकारी म्हणून, आणि त्यांच्या समवेत असणारी जी मंडळी आहेत, तहसीलदार राहुलजी तायडे साहेब, प्रतापजी वानखडे साहेब, दुसरे खनिकर्म अधिकारी दौड साहेब आणि अंधारे साहेब, ह्या सगळ्या अधिकारी मंडळींनी एक सामाजिक दायित्वाच्या भावनेमधून एक मोठा प्रकल्प हाती घेतला आणि त्या प्रकल्पाला अतिशय व्यापक स्वरूप धारण करून त्याचा पहिला खंड आज आपल्या पुढे आपल्या हाती आलेला आहे, जो 14 एप्रिलला तो लॉकडाऊन असल्यामुळे तो जाहीर प्रकाशनाचा सोहळा त्याचा घेता आला नाही, नाहीतर त्याचीही तयारी त्या पद्धतीने झाली होती की बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीच्या निमित्तानं हा जो ग्रंथ आहे तो 129 ठिकाणी प्रकाशित करण्याचं नियोजन देखील झालेलं होतं, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या सगळ्या गोष्टी करता आलेल्या नाहीत. तरी आता हा ग्रंथ आला आणि त्यानंतर तो हस्ते परहस्ते लोकांपर्यंत पोहोचत आहे. कविवर्ग त्याचं आकलन करून घेत आहे आणि त्या निमित्तानं या ग्रंथाची व्यापक चर्चा सगळीकडे होताना आपल्याला दिसते. आता एखाद्या ग्रंथासंदर्भात जी जेव्हा चर्चा व्हायला लागते तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या ग्रंथाचं मूल्य तसं असेल तेव्हाच ती जनसामान्यांमध्ये फार व्यापकतेनं त्याची चर्चा होत असते. आणि हा जो महाग्रंथ आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधानं निर्माण झालेला आहे. त्याच्या मागच्या पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, की ज्याची सुरुवात कालही मी बोललो होतो की अशा प्रकारच्या संपादनाची सुरुवात आदरणीय जवी पवार सरांनी सुरू केलेली आहे. उच्छवास युगंधराचे हा 1981 मध्ये निर्माण केलेला तो ग्रंथ हा या समग्र वाटचालीमधला मैलाचा दगड आहे आणि मग त्याच वाटेचे प्रवासी म्हणून अनेक संपादनकर्त्यांनी या पद्धतीची वाटचाल केलेली आहे. आणि हा जो ग्रंथ आहे आता समतेचं महाकाव्य हा 1000 कवितांचा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात असं म्हटलं जातं, मी तर माझ्याही संपादकीय भूमिकेमध्ये मांडलेलं आहे की जगामध्ये असं एकमेव व्यक्तिमत्व आहे बाबासाहेब आंबेडकर की त्यांच्यावरती अगणित प्रकारचं काव्य आतापर्यंत निर्माण झालेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीपासून ते आजपर्यंत हा ओघ थांबलेला नाही आणि त्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांवरती म्हणजे ज्येष्ठांपासून तर कनिष्ठांपर्यंत लहान बालकांपर्यंत देखील बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या काव्यबंधात मांडण्याचं काम इथली जाणकार मंडळी, कवी मंडळी करताना आपल्याला दिसते. आणि मग त्याला एकत्रित सांधण्याचं काम या ठिकाणी समतेच्या महाकाव्याच्या माध्यमातून या निर्मिती मंडळानं केलेलं आहे. आणि या निर्मिती मंडळाला जे जे सहकार्य अपेक्षित होतं कविता प्राप्त करून देण्याचं आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न होते, आमच्याही माध्यमातून जेवढ्या कविता त्यांना संग्रहासाठी उपलब्ध करता येतील त्या मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि याची जबाबदारी मग सन्मित्र राहुलजी तायडे सर, अंधारे सर यांच्या आधीच्या परिचयानुसार खवले सरांनी ती जबाबदारी आमच्याकडे दिली आणि या जबाबदारीला आम्ही आमच्या परीनं फार कष्ट आम्ही घेतलेले नाहीत हे मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगेल. यामध्ये निर्मिती मंडळ, खवले साहेब, अंधारे साहेब यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्याच प्रयत्नामधून हा ग्रंथ आज आपल्या पुढे एक साकार रूपामध्ये सादर झालेला दिसतोय. या ग्रंथाला जवी पवार सरांची एक महत्वाची प्रस्तावना लाभलेली आहे. माझं संपादकीय आहे. निर्मिती मंडळामध्ये खवले सर, अंधारे सर या सगळ्या मंडळींच्या त्यामागील भूमिका आहे आणि अनेक मान्यवरांच्या म्हणजे राष्ट्रपतीपासून मुख्यमंत्री मंडळापर्यंतच्या सगळ्या मंडळींच्या
सदिच्छा आहेत. म्हणजे एकंदरीत हा जो ग्रंथ आहे हा अत्यंत देखणा आणि वेगळ्या स्वरूपाचा झालेला आहे. एक ऐतिहासिक संदर्भ मूल्य या ग्रंथाला असणार आहे. म्हणजे अनेक अभ्यासकांना येत्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दृष्ट्या तर समजून घेता येईलच, परंतु काव्यबंधाच्या माध्यमातून बाबासाहेब कसे कसे व्यक्त झालेले आहेत हे समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशा या ग्रंथासोबत मलाही जुडता आलं. एक संपादक म्हणून मला त्यामध्ये सहभाग घेता आला, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. मी करत असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातील काव्याच्या अभ्यासानुसार तिथे मला जुडता आलं. पुढे देखील हा अभ्यास करण्याची संधी या ग्रंथाच्या माध्यमातून मिळणार आहे. तेव्हा या परिचय संवादामध्ये एक संपादक या नात्यानं मी फारसं न बोलता हा एक वेगळ्या प्रकारचा ग्रंथ जो जागतिक कीर्तीचा एक वाङ्मयामधील इतिहास ठरेल अशा पद्धतीच्या ग्रंथाची निर्मिती आणि संपादक मंडळाने देखील त्यामध्ये आपली जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी व्यक्त केली. तेव्हा या ग्रंथाचं स्वागत आणि याची चर्चा व्यापकतेने इथल्या वाङ्मयीन वर्तुळात पुढे पुढे घडत जावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. अमरदीपजी वानखडे हे मुक्त पत्रकार आहेत, जाणीवेचे कवी आहेत. त्यांनी आज साहित्य वार्ताच्या माध्यमातून ही चर्चा घडून आणली. त्यासाठी त्यांनाही मी त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो. यात सहभागी असणारे आदरणीय पवार सर, अंधारे सर, वानखडे सर आणि या सगळी मंडळी आणि ऐकणारी सगळी मंडळी, निर्मिती मंडळ आणि आमचे अनेक सन्मित्र मला या ठिकाणी दिसत आहेत. अशोकजी इंगळे दिसत आहेत, वानखडे सर दिसत आहेत, भरपूर दीपकजी वानखडे दिसत आहेत. ही ऐकणारी सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींना देखील मी या आजच्या दिवसाच्या निमित्तानं धम्मचक्र प्रवर्तन दिन वर्धापन दिनी शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. आजच्या या लाईव्ह चर्चेमध्ये आपल्या बरोबर जुळले आहेत प्राध्यापक दामोदर मोरे सर आहेत, अकोल्याच्या कवयित्री उमा गवई आहेत, त्या ऐकतायत आपला सगळा कार्यक्रम. त्याच्याच बरोबर अरुण मानकर आहेत, दीपक वानखडे आहेत, अशोक सदावर्ती आहेत, अनुपमा मुंजे आहेत, महेंद्र अशोक इंगडे आहेत, नरेंद्र आसरे आहेत, अनिल काळपांडे आहेत, राजू चिमनकर आहेत आमचे पत्रकार मित्र. त्याच्याच बरोबर दीपक वानखडे आहेत, उदय देशप्रभू आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मराठी साहित्य वार्ताच्या या कार्यक्रमामध्ये. याच्याच बरोबर सूचना एवं प्रसारण मंत्रालयाचे प्राध्यापक विजयकुमार गवई सर आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. आणि सगळ्यांना एक विनंती करतो या निमित्ताने की आपण सगळ्यांनी या महत्वपूर्ण विषयाच्या निमित्तानं हा आपण कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत. आपण सर्वांनी हा कार्यक्रम आपल्या फेसबुकला, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचावा यासाठी एक शेअर आपण या कार्यक्रमाला द्यावा. या चर्चेमध्ये आपल्या बरोबर आहेत प्रकाश अंधारे सर, ते उपसंचालक आहेत शिक्षण विभागात. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाच्या संदर्भात आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. अंधारे सर. सर्वांना सप्रेम जय भीम. आज मराठी साहित्य वार्ता या मराठी साहित्य व सांस्कृतिक चळवळीचे जे अग्रगण्य मुखपत्र आहे याचे श्री अमरदीपजी वानखडे यांनी समतेचे महाकाव्य खंड पहिला यावर जो परिसंवाद या ठिकाणी घडवून आणलेला आहे त्याबद्दल मी अमरदीपजी वानखडे यांचे आमच्या सर्व निर्मिती मंडळाच्या वतीनं, संपादकीय मंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आज 65वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज आमच्यासोबत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ समीक्षक आणि समतेच्या महाकाव्याचे मुख्य संपादक माननीय जवी पवार सर आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच आज हा परिसंवाद इथे घडून येत आहे. त्यांचं मी स्वागत करतो. दुसरे आमचे संपादक मित्र माननीय डॉक्टर भास्कर पाटील सर यांचंही मी या प्रसंगी स्वागत करतो. तसेच माझे
विद्यार्थी या व्याख्येत परिपूर्ण बसणारे माझा प्राध्यापक नंदू वानखडे यांचंही मी स्वागत करतो. कविवर्य आणि प्रवीण पवार सर यांचंही स्वागत करतो. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या कार्याला मी विनम्र अभिवादन करतो. समतेचे महाकाव्य ही जी निर्मिती आहे हा काही लोकांना एक चमत्कार वाटतो. तसा चमत्कारावर माझा विश्वास नाही आहे, परंतु खरोखर ही विस्मयकारक घटना निश्चितच म्हणावी लागेल. कारण आमचे जे मुख्य मार्गदर्शक आहेत, संकल्पक आहेत, आदरणीय राजेश खवले सर, जे सध्या गोंदिया या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अकोल्याच्या एस ए कॉलेजमध्ये महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने व्याख्यान द्यायला सर गेलेत आणि त्या ठिकाणी व्याख्यान देऊन आल्यानंतर 2 ते 3 दिवसात सारखा एक विचार त्यांच्या मनात घोळत होता आणि जवी पवार सरांच्या काव्यातील 2 ओळी, ज्यांची तू झालास मूक समाजाचा नायक, यातल्या 2 ओळी त्यांच्या सारख्या मनात गुंजन घालत होत्या. तुझे शब्दच असे की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात, तुझा संघर्षच असा की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. हा जो महाकाव्य हा शब्द होता, या शब्दावर सरांना असं वाटलं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हेच एक फार मोठं महाकाव्य आहे आणि एका महाकाव्यात न सामावणार असं व्यक्तिमत्व आहे. आणि सहज असा विचार सरांच्या डोक्यात आला की आतापर्यंत जगामध्ये वेगवेगळे विश्वविक्रम झालेले आहेत, ग्रंथांच्या बाबतीत झालेले आहेत, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे असं एक व्यक्तिमत्व आहे या विश्वामधलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात काव्य रचना, कविता, गीते म्हणा, कवने म्हणा, ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठे एका व्यक्तीच्या जीवनावर मात्र लिहिल्या गेली नाहीत. आणि हा विचार मग सरांनी माझ्याशी बोलून दाखवला की सर, माझा असा असा विचार आहे, हा तुम्हाला कसा वाटतो आणि हे शक्य होईल का, आपल्याला करता येईल का. आणि खरोखर सहजच माझ्या तोंडून सरांना होकार दिला. म्हटलं सर, निश्चितच आपण करूया आणि फार मोठं एक वेगळं काम आपल्या हातून होईल. आणि मग आम्ही आमचे जे मित्र आहेत, आदरणीय राहुल तायडे सर, जे सध्या तहसीलदार आहेत नांदुऱ्याला, दुसरे आमचे मित्र आहेत विजय लोखंडे सर, अकोल्याला तहसीलदार आहेत, आणि एक अकोल्यालाच खनिकर्म अधिकारी म्हणून अतुल दोड सर, जे आता औरंगाबादला आहेत. आम्ही 5 जणांनी मिळून हा विचार एकत्र बसून हे कसं करता येईल, आपल्याला काय करता येईल, हा विचार विनिमय केला. आणि खरोखरच यासाठी कोणाचे तरी आशीर्वाद, कोणाचे तरी मार्गदर्शन असल्याशिवाय शक्य होणार नाही. म्हणून आमच्या समोर आमचे अकोल्याला सध्या स्थायिक झालेले तामिळनाडू राज्याचे सेवानिवृत्त प्रधान सचिव, आमचे सर्वांचे आदरणीय विश्वनाथ शेगावकर सर यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही सरांकडे त्यांची वेळ घेतली आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही चर्चा केली. शेगावकर सरांना ही कल्पना खूप आवडली, कारण अशा प्रकारचा प्रयत्न, एवढ्या मोठ्या प्रमाणातला प्रयत्न हा यापूर्वी झालेला नाही. आणि हे जर घडून आलं, अशा जर 5000 कवितांचं संकलन करून असं जर एक महाकाव्य जर तयार झालं, तर निश्चितच तो एक विश्वविक्रम ठरेल आणि ती एक वेगळ्या प्रकारे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना ती एक आदरांजली ठरेल. आणि आपण हे सर्व मिळून करूया असं सरांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात. आम्ही सर्वजण कामाला लागलो. दुसऱ्या दिवशी विदर्भातल्या सर्व पेपरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये वृत्त झळकलं की 5000 कवितांचे समतेचे महाकाव्य साकार होणार आणि कवींना आवाहन करण्यात आलं. आणि मग काय, कवितांचा ओघ यायला लागला आणि आमचे जे काही जवळचे कवी मित्र होते त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स होते व्हॉट्सअपचे, त्या ग्रुपवर आम्ही आवाहन केलं आणि केवळ 1 ते 1.5 महिन्यामध्ये
जवळजवळ 1200 ते 1300 कविता आमच्याकडे संकलित झाल्यात. आणि मग त्या कवितांचं वाचन करणं, त्यांची कवितांची निवड करणं आणि त्यानंतर त्या कवितांचं टायपिंग करणं, ह्या सगळे कामं इतक्या जलद गतीनं होत गेलीत की केवळ 2.5 महिन्यामध्ये संपूर्ण ग्रंथाचं एक प्रारंभिक प्रारूप हे आमच्याजवळ तयार होतं. आणि हे सगळं करताना एक तर पहिलाच प्रयत्न होता आणि मनात भीती होती की कारण विषय अतिशय संवेदनशील आहे, यामध्ये थोडी जरी काही चूक झाली तर एवढ्या मोठ्या आपल्या सद्भावनेतून निर्माण होणाऱ्या कार्याला कुठलीही बाधा येऊ नये, कुठलाही दूषण लागू नये, कुठलंही त्याला वेगळं स्वरूप येऊ नये, ही एक भीती होती. परंतु आमचा एक विश्वास पण होता की आपण जे करतो आहोत ते अतिशय सद्भावनेतून करतो आहोत आणि निश्चितच ही गोष्ट जेव्हा साकार होईल तेव्हा सर्वांना याचा एक अप्रूप वाटेल आणि प्रत्येक जण या कल्पनेला स्वीकारतील असा एक विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये होता. आणि त्यानंतर अगदी सहजगत्या हे काव्य, महाकाव्य तयार होत गेलं, आकार घेत गेलं. आणि अगदी मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन लागण्याच्या पूर्वी जवळपास छपाई पूर्ण झाली होती, फक्त बाइंडिंगचं काम बाकी होतं. 14 एप्रिलला हा खंड आपला प्रकाशित होणार होता, परंतु दुर्दैवाने लॉकडाऊनमुळे हे सगळं काम आपलं खोळंबलं. आणि मग त्याचं आम्ही ऑनलाईन तसं प्रकाशन केलं होतं त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात. नंतर प्रत्यक्ष खंड हा आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये प्राप्त झाला. आणि ज्या ज्या कवींपर्यंत हा खंड पोहोचला, अक्षरशः त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव जेव्हा आम्ही ऐकतो, जेव्हा ते अनुभव आम्ही वाचलेत, तर खरोखर आमचं ऊर भरून येतो. आमचा अक्षरशः आम्हाला असं कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं, गदगदित होतो आम्ही ते की खरोखर प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती ज्या त्यांच्या हृदयातल्या ज्या भावना आहेत, त्या भावना त्यांच्या व्यक्त होतात. आणि खरोखर एक चांगला उपक्रम आम्ही हाती घेतला याचं सुद्धा आम्हाला एक कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. यामध्ये कवितांची निवड करताना आम्हाला एक मोठी जबाबदारी होती की आंबेडकरी साहित्य किंवा ज्या कविता आहेत त्याचा विद्रोह हा एक आत्मा आहे त्या साहित्याचा. परंतु हा विद्रोह व्यक्त करताना कुठल्याही एका समाजावर, जातीवर, धर्मावर टीका होऊ नये, कोणाच्या भावना दुखवू नये. कारण प्रामुख्याने मी सांगेल तुम्हाला की जवळपास 822 कवींचा यामध्ये सहभाग आहे. तर यामध्ये बहुतांश बहुजन समाजामधील सुद्धा पुष्कळसे कवी मित्र त्यामध्ये सहभागी झाले, त्यांच्या कविता ह्या आपल्या पहिल्या खंडामध्ये आहेत. तर प्रत्येकाने हा खंड वाचताना कुणालाही असं वाटू नये की याच्यामध्ये काही थोडं वेगळं पण आहे, कुणावर टीका टिप्पणी आहे. तर ती आम्ही एक खबरदारी घेतली. काही त्या प्रकारच्या कविता यामध्ये आल्या होत्या, त्या कविता आम्ही पूर्णपणे वगळून टाकल्यात. काही खूप छान कविता आहेत, परंतु एखाद्या शब्दामुळे, एखाद्या ओळीमुळे जर ती कविता बाधित होत असेल, त्या कवितेला दूषण लागत असेल, तर अशा कवितांमध्ये अगदी त्याचा अर्थ न बदलता उचित असे शब्दाची योजना करून त्या कविता आम्ही जशा तशा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बहुतांश कवींना सामावून घेण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. दुसरा एक प्रश्न असा होता की हे एवढं मोठं कार्य करताना 3.5 ते 4 लाख रुपये खर्च करताना हा फंड उभारायचा कसा. तर आम्ही 5ही जणांनी मिळून एक निर्धार केला होता की या उपक्रमासाठी आपण कुणाजवळून वर्गणी किंवा मदत किंवा अर्थसहाय्य घ्यायचं नाही. कारण जिथे आर्थिक व्यवहार आलेत त्या ठिकाणी त्याला एक वेगळं स्वरूप येतं. म्हणून आम्ही 5 जणांनी मिळून असं ठरवलं की आपण जो काही खर्च होईल तो सगळा आपण सोसायचा. आणि तरी पण आमच्या बरेचशा मित्रांनी खूप आमच्या या उपक्रमावर प्रेम करून, आमचे मित्र जनार्दनजी भगत साहेब जे मंगरुळपीरला आहेत, अतिशय सत्शील व्यक्तिमत्व, त्यांनी अतिशय भारावून जाऊन माझ्या अकाउंटला पैसे त्यांनी टाकलेत. त्यांना विनम्रपणे सांगितलं, सर आम्ही असा निर्धार केलेला आहे, तर तेवढ्या रकमेचे ग्रंथ आम्ही त्यांना त्या मोबदल्यात दिलेले आहेत. तर अशा प्रकारे हे एक विश्वविक्रमी कार्य या माध्यमातून होऊ घातलेलं आहे. आणि निश्चितच
हा काही वेगळा विक्रम नाही आहे, फक्त आपण ते अधोरेखित करतो आहोत. कारण 1000 कविता सुद्धा कोणत्या व्यक्तीवर लिहिलेल्या एका ठिकाणी संकलित झालेल्या अजून झालेल्या नाहीत. हा विक्रम आपला घडलेलाच आहे, परंतु आपल्याला 1000 कवितांचा केवळ दावा करायचा नाही, किमान 5000 कविता संकलित करून तो दावा आपल्याला करायचा आहे आणि त्याची निश्चितच विश्वविक्रमामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. काही अनुभव आहे त्याच्यामध्ये हे सगळं कार्य करताना. प्रसिद्ध आपले डॉक्टर विठ्ठल वाघ सर, जे आपले मराठी ज्येष्ठ कवी आहेत, त्यांच्याकडे मी कविता या उपक्रमाच्या संदर्भात जेव्हा मी त्यांना सांगितलं की सर असा उपक्रम आम्ही करतो आहोत, त्यांनी सुद्धा अगदी तोंड भरून त्याचं कौतुक केलं की खरोखर चांगलं काम करताय तुम्ही. मी सरांना म्हटलं सर तुमची मला शुभेच्छा पाहिजे आणि तुमच्या कविता पाहिजे याच्यासाठी. आधी तुम्ही लिहिलेल्या असतीलच, तर ते म्हणे आधीच्या राहू द्या, मी एक नवीन कविता तुम्हाला लिहून देतो. आणि अगदी 3 ते 4 दिवसात त्यांनी या समतेच्या महाकाव्यासाठी एक सुंदर छान अशी योद्धा नावाची कविता लिहून दिली. आणि त्यानंतर तेही इतके भारावून गेलेत की तेव्हापासून ते सारखे संपूर्ण बाबासाहेबांचं जीवन व्यक्त करणार एक काव्य त्यांनी, अखंड काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. 650 कडव्यांचं एक अखंड काव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर त्यांनी लिहिलं आणि ते आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर अशा या कुठलीही गोष्ट, माझा असा विश्वास आहे की सद्भावनेतून जेव्हा आम्ही एखादी गोष्ट करतो तर निश्चितच त्याला कुठलाही व्यत्यय येत नाही आणि निसर्गही त्याला साथ देतो. आणि अशा प्रकारे हे एक विश्वविक्रमी महाकाव्य या ठिकाणी साकार होत आहे. आणि कविता संकलन करण्यासाठी आम्हाला खूप कविमित्रांनी मदत केली. त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज हे एक विश्वविक्रमी कार्य पूर्ण होत आहे. मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की आजच्या ह्या मुहूर्तावर, आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने मी काल माझा विद्यार्थी नंदू वानखडे जो आता या आपल्या परिसंवादामध्ये सहभागी आहे, तर त्यांनी मला सांगितलं की सर आजचा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन नाही आहे, केवळ योगायोगाने ती तारीख 14 ऑक्टोबर होती म्हणून 14 ऑक्टोबरला सर्वजण धर्मचक्र प्रवर्तन मानू लागले आहेत. परंतु वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 या दिवशी प्रतिज्ञा केली होती की मी हिंदू धर्मात जन्माला जरी आलो असेल तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि तेव्हापासून जवळजवळ 21 वर्ष, 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत या 21 वर्षामध्ये विविध धर्मांच्या धर्मग्रंथांचं त्यांनी अध्ययन केलं, अभ्यास केला. आणि सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला हा संपूर्ण समाज घेऊन बौद्ध धर्माची, आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे. आणि त्यासाठी त्यांनी विजयादशमी हा मुहूर्त निवडला होता. आणि ती जी विजयादशमी आहे ती सम्राट अशोक यांच्या त्यांनी साजरी केलेली ती जी विजयादशमी होती, त्या मुहूर्तावर एक सीमोल्लंघन करायचं, धर्माच्या सीमा ओलांडून आपल्याला दुसऱ्या धर्मामध्ये धम्म स्वीकारायचं आहे. तर हे सीमोल्लंघन जे दसऱ्याला विजयादशमीला होतं, तर या संकल्पनेतून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमी हा मानला जातो. तर असो योगायोगाने 14 ऑक्टोबर या दिवशी आज ही परिचर्चा घडून येत आहे. पुनश्च एकदा मी अमरदीप वानखडे यांचे आभार व्यक्त करतो. आणि माझी एक नीलप्रभा सूर्या ही एक कविता मी 1995 साली बाबासाहेबांना अभिवादन म्हणून महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिहिली होती आणि ती तेव्हा त्या लोकमत पेपरला पण प्रकाशित झाली होती. त्या कवितेने मी माझ्या आजच्या ह्या वक्तृत्वाचा समारोप करतो. कवितेचं नाव आहे नीलप्रभा सूर्या. विद्वज्जनहि लज्जित बघुनी तव गुण चातुर्या. विद्वज्जनहि लज्जित बघुनी तव गुण चातुर्या. प्रणाम शतशत महामानवा नीलप्रभा सूर्या. प्रणाम शतशत महामानवा नीलप्रभा सूर्या. जीवन भरी तव पाय तळी नित काटे नि अंगार. जीवन भरी तव पाय तळी
नित काटेनी अंगार येत नाही का? प्रज्ञा करुणाशील जाणुनी अव्हेरी कुणीन येथे करण्या तुलना कुणीन येथे करण्या तुलना तव अगणित धैर्या प्रणाम शत शत महा नील प्रभा सूर्या वर्णभेद मनु दास्यत्वाचे क्रूर पाश तुझ भवती वर्णभेद मनु दास्यत्वाचे पाश तुझ भवती योद्ध्या समतू अविरत लढला तुला भीती नव्हती योद्ध्या समतू अविरत लढला तुला भीती नव्हती सनातनी स्तिमित जाहले बघुनी तव शौर्या प्रणाम शत शत महामानवा नील प्रभा सूर्या ही शीत जे जीवन लाजीरवाणे माणूस म्हणून जगण्यासाठी आक्रोश आर्त रवाने माणूस म्हणून जगण्यासाठी आक्रोश आर्त रवाने देवेंद्र ही तो जरान द्रवला पाहुनी या क्रौर्या प्रणाम शत शत महामानवा नील प्रभा सूर्या शस्त्र करी तव विद्रोहाचे अन नीलक्रांतीची ज्योती शस्त्र करी तव विद्रोहाचे अन नीलक्रांतीची ज्योती वसतीतील घन तिमिर सारिले पेटवुनी वाती वसतीतील घन तिमिर सारिले पेटवुनी वाती माणूस म्हणून जीवन दिधले तू करुणेचा दर्या प्रणाम शत शत महामानवा नील प्रभा सूर्या प्रणाम शत शत महामानवा नील प्रभा सूर्या नील प्रभा सूर्या नील प्रभा सूर्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिशय या ग्रंथाच्या निमित्तानं जी भूमिका मांडली ती अतिशय महत्वाची आहे. या ग्रंथ निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अल्पावधीतच हा ग्रंथ साकारला आहे. आपल्या बरोबर या ग्रंथावर भाष्य करण्यासाठी प्राध्यापक नंदू वानखडे आहेत. तांत्रिक अडचणीमुळे ते लवकरच आपल्याशी पुन्हा जॉईन होतील. तत्पूर्वी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष छबी पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर, मला वाटतं 1982 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांवर कविताचा जो बाबासाहेब आंबेडकरांवरील कविता या संदर्भानं आपण एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. मला असं वाटतं ते पहिलं पुस्तक या सगळ्या उपक्रमामध्ये. आणि त्यानंतर ती जी परंपरा सुरू झाली बाबासाहेब आंबेडकरांवर लेखनाचं संपादन करण्याची, याबद्दल आपण थोडक्यात आणखी बोलावं असं मला वाटतं. सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय. पहिला प्रथम मी सगळ्यांना सविनय जयभीम करतो. धम्मचक्र अनुपवर्तन दिनाच्या आजच्या दिवशी मी आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आता अंधारे साहेबांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल मी आता जास्त भाष्य करणार नाही, कारण त्याचं आहे की हा योगायोग नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याची तारीख 23 मे 1956 ही जाहीर केली होती वर्तमानपत्रातून. आणि नंतर मग ह्या तारखेला तुम्ही धर्मांतर करणार नाहीत तर तुम्ही 13 ऑक्टोबरला आणि 14 ऑक्टोबरला या 2 दिवसाचा समन्वय करून तुम्ही 14 ऑक्टोबरलाच कराल असं सांगण्यात आलं. आणि यासाठी अत्यंत महत्त्वाचा बाबासाहेबांना जो पुरावा देण्यात आला की तो म्हणजे PL नरसू, P लक्ष्मी नरसू नावाचे जे दक्षिणेतले एक मोठे प्राध्यापक त्या काळातले होते इंग्रजीचे, त्यांनी एक इसेन्स ऑफ बुद्धिझम नावाचं पुस्तक लिहिलंय. आणि त्या पुस्तकात त्यांनी डॉक्टर फ्लीट नावाचे जे खगोलशास्त्राचे अभ्यासक आहे त्यांचा हवाला देऊन तो सगळा इथे, आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 13 आणि 14 ऑक्टोबर याच्या दरम्यान तुम्ही धर्मांतर करणार, तुम्ही धम्मदीक्षा देणार आहात, द्या, अशा प्रकारचं ते बाबासाहेबांना पटलं होतं. आणि म्हणून
13 तारखेला आणि 14 तारखेला दोन्ही तारखांचा समन्वय होईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण हिंदू धर्मामध्ये जे ग्रहण असतं त्या ग्रहणाचा वेध असतो आधी, आणि ग्रहण कधी कधी दुसऱ्या दिवशी पण सुटतं, आपल्याला माहिती आहे. तसं बाबा त्या डॉक्टर प्लीट त्याने असं जाहीर दाखवलं होतं, असं प्रमाण सिद्ध केलं होतं की 13 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर सकाळी 9 वाजेपर्यंत हा जो बाबासाहेबांनी, जे बुद्धाने त्या काळामध्ये जी ज्ञानप्राप्ती झाली होती, बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली होती, तो काळ 9 वाजेपर्यंतच होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला हा धर्मांतराचा सोहळा सकाळी 9 वाजता केलाय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या मोठमोठ्या जाहीर सभा असतात, महत्वाचे कार्यक्रम असतात, ते संध्याकाळचे असतात. बाबासाहेबांनी हा 14 ऑक्टोबरला सकाळी 9च्या आत कार्यक्रम केला, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यांचं जे 15 तारखेला जे भाषण झालं, त्यात त्यांचं वाक्य, पहिलं असं वाक्य होतं की खरं तर कालचा कार्यक्रम आज व्हायला पाहिजे होता आणि आजचा कार्यक्रम काल पाहिजे होता. म्हणजे आधी धर्मांतर काय हे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं आणि मग मी धर्मांतर करायला पाहिजे होतं, परंतु आधी मी धर्मांतर केलंय आणि आता तुम्हाला मी धर्मांतर का केलं हे सांगतोय. हा सगळं जर आपण पाहिलं तर अर्थात ती त्याच्यामुळे अनेक त्या याच्यावर मोठे मोठे ग्रंथ पण आहेत. मी त्याच्याबद्दल आता बोलू इच्छित नाही. फक्त बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला धर्मदीक्षा दिली, हे जागतिक विद्वानांसाठी आहे. ते काय असं दसरा किंवा दशहरा किंवा हे काय म्हणत नाही. आपला जे सगळे जे साहित्यिक आहेत, जे महत्वाचे विचारवंत आहेत, ते विचारवंत हे 14 ऑक्टोबर हाच मान्य करतात. आणि आम्ही काय राहिले की आम्ही या बऱ्याच लोकांनी आम्ही पुन्हा या 14 ऑक्टोबरचा आग्रह धरलेला आहे. आज हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम याच्यावर, हा जे समतेचं महाकाव्य, याच्यावर कार्यक्रम व्हावा असं मी अमरजितला अधिकारवाणीनं सांगितलं. मी त्याचं कारण असं की अमरजीतच्या ह्या अगोदरच्या एका कार्यक्रमाला मी प्रमुख वक्ता होतो आणि म्हणून माझा त्याच्यावर एक अधिकार होता. आणि म्हणून त्याला सांगितलं, आता तो माझा मित्रच आहे, अलीकडचा मित्र आहे, तरुण मित्र आहे, भारत शिरसाटच्या बरोबर तो असायचा, त्यामुळे तसं मित्र आहे. त्यामुळे मी त्याला सांगितलं की हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुझ्या ह्या मराठी साहित्य वार्तावर, ज्याचे 5 लाख व्ह्युअर्स आहेत, यांच्यावर ह्या कार्यक्रमाची चर्चा झालीच पाहिजे असं त्याने मी सांगितलं त्याला. आणि त्याने त्याप्रमाणे मी त्याच्या काही नाव, मी पत्ते पाठवले, फोन नंबर पाठवले आणि त्याप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात आयोजन केल्याबद्दल मी अमरदीपचं मी त्याचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल, त्या सहभागी झाल्याबद्दल मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांचं आणि 2 कवी मित्रांचं, त्यांचं मी स्वागत करतो. आता मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे मी 1982 साली पहिला प्रथम उच्छवास युगंधराचे, हे जे माझं पुस्तक आहे, हे उच्छवास युगंधराचं नावाचं मी 1982 साली हे सोलापूरवरून मी प्रसिद्ध केलं होतं. आता त्याचा उद्देश असा की 1972 साली आपल्याला माहिती आहे, मी चळवळीमध्ये उतरलो होतो, ज्याला आपण ह्याची म्हणतो, लढाऊ चळवळ म्हणतो, त्या दलित पॅंथरमध्ये मी होतो. आणि या निमित्तानं मी दलित पॅंथरचा प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी जवळजवळ सगळ्या जिल्ह्यात मी जात होतो. सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जात होतो, तालुक्याच्या ठिकाणी जात होतो अशातला भाग नाही, पण जिल्ह्याच्या ठिकाणी जात होतो. आणि तिथे गेल्यावर माझा एक स्वभाव असा की जुने लोकांच्याकडे कुठले कागदपत्रे मिळतात का, जुने काही माणसं भेटतात का, त्यांच्याशी बोलता यावं म्हणून मी बोलत गेलो. आणि जेव्हा लक्षात माझ्या असं आलं की अगदी 80, 90, 95 वर्षाच्या आजीबाई सुद्धा बाबासाहेबांच्या बरोबर जात्यावरचं गाणं त्या मला बोलून दाखवत होत्या. किंवा एखाद्या माणसाच्या खूप आधीचं वर्तमानपत्र असेल, त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्यावर आलेल्या त्या कविता होतं. आणि मग पाहिलं तर बाबासाहेबांच्यावर कुठल्या प्रकारचं लिहिलं गेलं नाही. भूपाळा लिहिले आहेत, शायरी जलसे लिहिले आहेत, कविता लिहिल्या आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं. आणि त्याच काळात मी माझा
ब्लॅक पॅन्थर नावाच्या ज्या अमेरिकेतली जी संघटना आहे तिच्याशी संपर्क, तिथल्या साहित्यिक ते सुद्धा साहित्यिकच होते सगळे. अगदी बॉबी सील सारखे त्याचे जे नेते होते ते सुद्धा साहित्यिकच होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा आमच्या साहित्याचा जेव्हा संपर्क आला तेव्हा मी त्यांच्याकडून कळवून घेतलं की असा एक तरी माणूस तुमच्याकडे आहे का की ज्याच्यावर हजारो कवनं रचली जातात, असा एक तरी आहे का? महाराष्ट्रात आणि भारतामध्ये हाताच्या बोटावर मोजणारी इतकीच कविता काही लोकांच्या मला मिळाल्या आहेत. कारण मी अभ्यासक होतो, त्यामुळे मला इथं महाराष्ट्रामध्ये तसं काही मिळालं नाही. मी परदेशातल्या लोकांना विचारलं, म्हणजे अमेरिकेतल्या विशेषतः, त्यांनी सांगितलं अशा प्रकारे एका माणसावर म्हणजे शेकडो कविता, मी हजारो नाही म्हटलं, शेकडो कविता सुद्धा कोणी लिहिलेल्या नाहीत. आणि मग मी त्यांना सांगितलं माझ्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आम्ही आमचा सर्व म्हणतो, त्यांनी त्यांच्यावर आतापर्यंत हजारो कवनं लिहिली गेली आहेत. मी त्यामुळं हजारो कवनं लिहिली गेलेत की मी त्यावेळेला फिरत होतो त्या माझ्या लक्षात आलं. आणि मग असा विचार केला की ही सगळी जी कवनं आहेत, जी कवितेचे जे सगळे प्रकार आहेत, हे सगळे कवितेचे प्रकार हे आपण संकलित करावं आणि एक वेगळ्या प्रकारचं आपण बाबासाहेब हे पाठवावं. कारण बाबासाहेब त्याच्या अगोदर मग कार्ल मार्क्स असतील किंवा भारतातले लोक असतील, या सगळं फक्त लेनिनवर काही कविता मला त्या काळामध्ये दिसल्या होत्या. लेनिनच्या कविता नावाने त्यावेळेला मराठीमध्ये पण काही कविता आल्या होत्या, पण त्या सुद्धा अशा होत्या की त्या अगदी म्हणजे कमीत कमी होत्या कविता होत्या. बाबासाहेबांच्यावर मात्र प्रचंड होत्या. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर मी एक जे वेगवेगळं काम करायला लागलो होतो त्याचा एक भाग म्हणून मी उच्छवास युगंधराचं नावाचं मी सोलापूरला मी नोकरी निमित्तानं असताना हे मी पुस्तक काढलं. आणि त्यावेळेला अत्यंत महत्वाचे कवी त्याच्यामध्ये कवी आहेत. आपण जर नाव ते पाहिली त्यावेळेला अगदी कुसुमाग्रहापासून अगदी सगळे बडे बडे कवी, या कवींनी माझ्याकडे स्वतः कविता आणि त्या कवितेबरोबर एक पत्र असं ते पाठवलेले आहेत. ती सगळं माझ्या दप्तरी आहेत. आता हा झाला. आणि ही माझ्या दृष्टीनं बाबासाहेबांच्या जीवनावरील मी पहिल्यांदा एक वेगळी वाट मळली. मी जी वाट मळली या मळ वाटेनं मग पुढे अनेक लोक आले, कितीतरी लोक आलेत माझ्याकडे. आता पर्दे ह्या विषयावर 10-15 तरी पुस्तकं आहेत. अगदी अलीकडच्या काळात अगदी हिंदीमध्ये हे जे पुस्तक आहे ते युवराज सोनटक्केने आणि गमरेने, म्हणजे संजय गमरे यांनी मराठीमध्ये केलं आणि त्याचा ते आता हिंदीमध्ये पण ते आलेलं आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी बाबासाहेबांच्यावर, कितीतरी लोकांनी बाबासाहेबांच्यावर पुस्तकं म्हणजे कविता संकलित करण्याचा प्रयत्न केलाय. मला समाधान वाटतंय की जी मी वाट मळली त्या वाटेवरून ही मंडळी गेली. आणि याच्या हे होत असतानाच मला अत्यंत सुखद दुःख मिळाला. तो म्हणजे अकोला जिल्ह्यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत, हे प्रशासकीय अधिकारी यांना म्हणे असा निर्णय, असा त्यांनी संकल्प केला की बाबासाहेबांच्या शेकडो नव्हे तर हजारो कवितांचं आपण संकलन करावं. ही बातमी माझ्यापर्यंत आली. आणि हे समतेचा महाकाव्य हा जो ग्रंथ आहे तो आकाराला आलाय. आणि हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांना दिलेली ही एक मोठी मानवंदना आहे. एका जगातला असा एकही माणूस नाही, मी जगातला म्हणतो, जगात असा एकही माणूस नाही की ज्याच्यावर ही हजारो कवनं लिहिली गेलेत आणि उद्या ती लाखो कवनं लिहिली गेलेत. माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः कवी असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे जो नवीन कवी असो तो कवी आपल्यावर बाबासाहेबांच्यावर एक तरी कविता लिहिते. नामदेव ढसाळचं वर्षाला एक कविता लिहायची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असे सगळे कवी बाबासाहेबांना, कारण बाबासाहेबांना प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचा त्यांना जो कळत गेला, बाबासाहेब जसे कळत गेले तसे बाबासाहेबांच्यावर ते लिहित गेले. आणि ज्या वेळेला मला असं कळलं की इथं खवले नावाचे उपजिल्हाधिकारी आहेत आणि त्यांनी हा संकल्प केला, आणि मग मी त्यांच्याशी, अकोला जिल्हा हा माझ्या संघटनेमध्ये अत्यंत महत्वाचा जिल्हा असल्यामुळे आपल्याला माहिती आहे मी भारी बहुजन महासंघाचं त्यावेळेला काम करत होतो. त्यामुळे मला कळलं ते तिकडून की त्या लोकांकडून की खवले नावाचे हे उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी काम करायला हाती घेतलंय. आणि मला खूप समाधान झालं. मी त्यांच्याशी ताबडतोब फोन केला आणि मग मला कळलं की जी सगळे जे 5-6 मंडळी जी आहेत, ही सर्व मंडळी ते इतके ही आहेत,
त्या विचाराने झपाटलेले आहेत की बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब, दुसरं काहीच नाही. बाबासाहेबांच्या कविता याच्या पलीकडे दुसरं काही नाही. कारण या मधल्या काळामध्ये अशाच प्रकारचा आणखी एक जी एक मळवाट बसली होती ती डॉक्टर पाटील यांनी एक बाबासाहेबांच्या बाबासाहेबांवरील एक कवितेचं त्याने पुस्तक प्रसिद्ध केलं होतं, ज्याच्यात माझी सुद्धा त्यांनी कविता टाकली होती. आणि मग असं पाहिलं की हे सगळे तिथं इतके महत्वाचे लोक आहेत. पाटील तिथे आहेत, खवले साहेब हे अधिकारी असून सुद्धा ते त्याच्यामध्ये आहेत. प्रकाश अंधारे नावात त्यांचा अंधार असेल, पण प्रकाशाच्या मार्गाने ते चालायला चालतायत, प्रकाशाची किरणं ते शोधू लागतायत. आणि म्हणून मी या सगळ्या मंडळींना, बाकीची 5-6 मंडळी जी सगळे आहेत त्या सगळ्या मंडळींना मी जुळत गेलो. आणि फक्त याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, मगाशी पाटील साहेबांनी पण सांगितलं की हे सगळं जे महत्वाचं काम आहे ते काम या 5 मंडळींनीच केलेलं आहे. पाटलांचा पण तितकासा सहभाग नाही, माझाही तितकासा सहभाग नाही, परंतु अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलं. आणि मला त्यांनी जे संपादक मंडळात घेतलं त्याचं एकमेव कारण म्हणजे ही वाट मी पहिला प्रथम मळली होती, हे एकमेव कारण आहे. त्याच्या पलीकडं दुसरं कोणतं कारण नाही. आणि हा जो कविता संग्रह आता जो आपल्या समोर आलाय याच्यामध्ये उच्छ्वास युगंधराच्या मधल्या सुद्धा काही कविता आहेत. मी मगाशी इथं पाहिलं मुंबई विद्यापीठातले माझे सहकारी मित्र, नंतर मोरे सारखे, दामोदर मोरे सारखे लोक आहेत, या सगळ्या मंडळींचं त्या काळातल्या ज्या कविता होत्या बाबासाहेबांच्या कविता त्या सगळ्या त्याच्यामध्ये. आणि त्या कविता या मंडळीनं उच्छ्वास युगंधराचं माझ्याकडून मागवून घेतलं आणि त्यातल्या काही कविता, महत्वाच्या कविता याच्यामध्ये त्यांनी समावेश केले. म्हणजे कुसुमाग्रजांची असेल या सगळ्या कविता त्याच्यामध्ये. आणि हा जो ग्रंथ आता तयार झाला आहे, हा ग्रंथ हे आपल्या सगळ्यांच्या लायब्ररीचं म्हणजे इथे असं ते ज्वेलरी आहे. आणि म्हणून त्याला काय थोडस प्रॉब्लेम येतोय. अशी विनंती आहे की हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ त्या मंडळीनं झपाटण्यासारखं एका विचाराने ते झपाटले, हे 5 मंडळी झपाटले. आणि म्हणून वेळ लागला करू शकत नाही. 5 वेळांनी त्यांना वेळ लागला होता की त्या निष्पत्ती दिले. हा अत्यंत महत्वाचा हा ग्रंथ झालाय. आणि ह्या ग्रंथाचे मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की हा ग्रंथ जागतिक जे नोंद एखादा विक्रम आहे, हा एखादा विक्रम युगामध्ये त्याची नोंद होईल. मी सुद्धा एखादा विक्रम मी केलेला आहे. आता हा जो विक्रम आहे हा मला एकट्याचा नाहीये, हा प्रामुख्यानं अंधारे आणि बाकीचे त्यांचे जे सगळं सहकार्य लोकांचा आहे असा आहे. याच्यामध्ये अंधारे साहेबांनी संपादकीय लिहिलंय, पाटील साहेबांनी संपादकीय लिहिलंय आणि अनेक देशातल्या प्रमुख लोकांनी त्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्या शुभेच्छा जरी वाचल्यात तरी देखील आपल्याला लक्षात येईल. आणि पुढे त्या ज्या कविता आहेत त्या कविता इतक्या पॉवरफुल कविता, इतक्या महत्वाच्या कविता आहेत की त्या कविता आपण वाचत गेलात तर आपल्याला लक्षात येईल ह्याच्यामध्ये कोण नाहीत. ह्याच्यामध्ये अगदी आजचे ज्यांचे अभ्यासक्रमात असलेले वाघ साहेब सुद्धा याच्यामध्ये आहेत, अनेक लोक याच्यामध्ये आहेत. आणि पुढे 5,000 कविता येणार आहेत त्यावेळेस सुद्धा होईल. माझी या निमित्तानं एक अशी अंधारे साहेबांना अशी एक विनंती आहे की ज्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत या प्रतिक्रिया म्हणजे समतेचं महाकाव्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा अर्थानं किंवा त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या सगळ्या प्रतिक्रियाचं एक नंतर आपण पुस्तक आपण काढू शकाल. कारण इतक्या चांगल्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत असं मला कळलं. पण कित्येक लोक मला फोन करतात, ते सांगतात, मी त्यांना सांगतो तुम्ही लिखित स्वरूपात अंधारे साहेबांच्याकडे ही प्रतिक्रिया पाठवा. आणि ह्या प्रतिक्रिया म्हणजे समतेचं महाकाव्यावरील प्रतिक्रिया, ह्या ज्या प्रतिक्रिया या सुद्धा ज्या वेळेला
उद्या प्रसिद्ध होतील तेव्हा आणखी लक्षात येईल की इथला माणूस हा बाबासाहेबांच्यासाठी किती जागृत आहे, किती जागृतपणे तो सगळं काम करतोय, डोळसपणे काम करतोय हे त्यांच्या लक्षात येईल. मी या निमित्तानं जसं या सगळ्या मंडळीनं मोठं काम केलंय, हे काम छोटं नाही. आता त्या कविता माझ्याकडं काही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडे काही कविता पाठवण्यात आल्या. खवले साहेबांनी कविता त्यावेळेला मला पाठवल्या. त्या कविता त्यापैकी बऱ्याचशा कविता मी त्यावेळेला वाचल्या आणि त्याच्यामध्ये काय टेक्निकल काय ग्रॅमॅटिकल पण मिस्टेक होत्या, त्याही मी त्यांच्या काही लोकांच्या लक्षात आणून दिल्या. आणि आता असं आहे की हा 1000 कवितांचा हा जो अत्यंत मौल्यवान दागिना आहे, मौल्यवान दागिना आहे, हा दागिना आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये असला पाहिजे. प्रत्येकाच्या घरातल्या कबडमध्ये पुस्तकालयाचा तो एक अजोड असा दागिना ठरला पाहिजे. आणि म्हणून माझी मी काल विनंती केली तुझी आजही करतोय, मराठी साहित्य वार्ताचे जे सगळे जे लोक मंडळी आहेत त्यांना विनंती करतोय की या मंडळीने इतका परिश्रमानं इतकं वेळ लागल्यासारखं त्यांनी जे काम केलंय त्या लोकांना त्या श्रमाचं फलित म्हणून तुम्ही हा कुठलाही ग्रंथ फुकट मागू नका. त्याची जी काही किंमत असेल ती किंमत ती अदा करा आणि तो अंक तुम्ही सगळ्यांनी विकत घ्या. कारण तो तुम्ही विकत घेतलात तर पुन्हा दुसरा खंड ताबडतोब येऊ शकेल, तिसरा खंड येऊ शकेल. ही सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी एक पुस्तक काढलं की त्याच्या तिथून मी पुढचं पुस्तक काढत असतो. हा जशी माझी जी त्याची प्रक्रिया आहे तशी अंधारे साहेबांना आता त्या कोणापुढे हात पसरत नाहीत, हात पसरण्याचा प्रश्न येणार नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ह्या जे 1000 कविता आहेत या ह्याच्यातल्या कवीने, या सगळ्या कवीनं अंधारे साहेब जे सांगतील त्या किमतीला ते पुस्तक विकत घेतलं पाहिजे. सगळ्या प्राध्यापक मंडळींना माझी विनंती आहे की तुमच्या कॉलेजची ज्या लायब्ररी आहेत त्या सगळ्या लायब्ररीमध्ये जिकडे तिकडे तुमच्या ओळखीचे लोक आहेत, एक प्राध्यापक असेल, मुंबई विद्यापीठाचा प्राध्यापक असेल, त्याचा अनेक प्राध्यापकाशी संबंध असतो, वेगवेगळ्या सेमिनारच्या रूपानं वेगळा असतं. अशा जे सगळे जी मंडळी असतील या सगळ्या मंडळींना म्हणणे की हा अत्यंत महत्वाचा असा हा जो ग्रंथ आहे हा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे, तो सगळा कवीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि या मंडळीनं, या 5 मंडळीनं, विशेषतः अंधारे आणि त्याचे बाकीचे सगळे सहकारी आणि खवले साहेबांना तर मी काल शुभेच्छा दिल्याच आहेत की त्यांनी आता याच्यानंतर सुद्धा ते आणखी त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकल्प आहेत, ज्योतिबा फुलेंच्यावर त्यांच्याकडे प्रकल्प आहेत. हे जे सगळे प्रकल्प आहेत ते यशस्वी करण्यासाठी मी या म्हणजे अंधारे साहेबांना पण त्यांना स्वास्थ्य लाभो अशी त्यांना मी अपेक्षा करतो. ते माझ्याच वयाचे मला दिसत आहेत, त्यांना देखील स्वास्थ्य लाभो अशी मी अपेक्षा करतो. आणि जसं वेळ त्यांना याच्या बाबतीत लागलं होतं हे वेळ त्याने आता ते झिडकारू नये, या वेळातच त्याने ते जे काम पुढं करत राहावं. आणि पाटील साहेब तर आहेतच, ते तिथं अकोलेलाच असतात. या पाटील साहेबांच्या मदतीनं प्राध्यापक पाटील हे आजच्या समीक्षेतले एक महत्वाचे समीक्षक आहेत. कालच्या आमच्या चर्चेमध्ये शशिकांत लोखंडेंना मी घेतलं होतं. माझ्या डोक्यात असं होतं दामोदर मोरे वगैरे ही जी सगळी मंडळी आहेत मोठी परीक्षक आहेत, खूप लोक आहेत, परंतु हा कार्यक्रम आता हळूहळू लोकांपर्यंत गेला पाहिजे, मोठ्या प्रमाणात गेला पाहिजे. जे सगळ्याच लोकांना एका वेळेला बोलवायचं नाही, तर यातले जे बाकीचे सगळे आणखी यातले समीक्षक आहेत या समीक्षकांना याच्या पुढचे सगळे कार्यक्रम, कारण माझ्याकडं अंधारे साहेब कितीतरी लोक सांगतात कालपासून म्हणजे आधीपासून की याच्यावर पुन्हा कार्यक्रम करा आणि आम्हाला पर्यंत हा आमच्या गावापर्यंत आमच्या सगळीकडे पर्यंत हा कार्यक्रम जाऊ द्या. का हे अत्यंत महत्वाचं तुम्ही मंडळींना काम केलंय. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की हा कार्यक्रम जिकडे तिकडे व्हावा. आता मराठी साहित्य वार्ताने घेतला आणि काही मंडळी घेतील, काल डॉक्टर आंबेडकर थॉट्स मुवमेंटने घेतला आणि कितीतरी लोकांचे मला फोन आहेत की हा कार्यक्रम आम्ही करू इच्छितो. कॉलेजमध्ये आपल्याला बोलवलं जाईल. पाटील साहेब आता तुम्हाला फिरल्याशिवाय, कारण तुम्हाला आता सगळ्यात जास्त या आमच्या संपादकापैकी आमच्या तिघापैकी सगळ्यात तरुण तुम्हीच आहेत आणि तुम्ही त्या संपादक असल्यामुळे तुम्हाला सगळ्या कॉलेजेसमध्ये जिकडे तिकडं तुम्हालाच मोठ्या प्रमाणात जावं लागेल. अंधारे साहेब किंवा मी हे सगळीकडे जाऊ अशातला काय भाग नाही, परंतु हे काम तुमच्यावर आता आहे.
तेव्हा जरी काम जास्त केलं नसेल तरी आता याच्यानंतर हे खरं काम तुमचंच आहे अशी मी आपल्याला विनंतीही करतो. आणि त्याप्रमाणेच आपण हे याच्या पुढचे जेवढे कार्यक्रम असतील मी तुमचं नाव देत राहणार. मला जे सांगतील त्यांना तुमचं प्रामुख्यानं तुमचं मी नाव देणार आणि त्यामुळंच हे सगळे कार्यक्रम यशस्वी होत असतील. पुन्हा एकदा मी खवले साहेब आज या ठिकाणी नाहीत, काल ते होते. मी त्याला काल अपेक्षा केली होती की तुम्ही आता अतिरिक्त जिल्हाधिकारी वगैरे आहात, तुम्ही एक दिवस तुम्ही याला IAS केडर मध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाईल आणि तुम्ही जे एखाद्या जिल्ह्याचे पूर्ण अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा डिव्हिजनल कमिशनर वगैरे ज्या IASच्या ज्या रँकच्या असतात त्यामध्ये तुम्ही नक्की जाल. कारण त्यांचं वय आता जेमतेम 45 वर्ष आहे, त्यामुळे ते नक्की जातील. आणि त्यांचं त्यांनी हे जे काम केलंय ते काम बाबासाहेबांचं त्यांनी जे काम केलंय त्या बाबासाहेबांच्या कामामुळे त्यांनी आता ते जगभर जाणार आहेत, जगभर जातील. आणि त्यामुळंच आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा मी या वेळेला माझ्यासमोर आता नंदू आहेत, नंतर पवार आहेत, ही सगळी नव्या दमाची माझ्या वयाच्या मानानं ती नव्या दमाची मंडळी आहे. या नव्या दमाच्या मंडळीनं आता यापुढे हे बाबासाहेबांचं उर्वरित कार्य जे आमच्या पाठोपाठ किंवा आम्ही ज्या वाटा मळल्या आहेत त्या मळवाटीने त्याने पुढे गेलंच पाहिजे. अनेक लोकांपर्यंत हे ग्रंथ पोहोचवता आला पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा मी या कामामध्ये मला पुन्हा प्रमुख संपादक वगैरे म्हणतायत, मी अगदी प्रामाणिकपणानं सांगतो याच्यात मी जितकं काम पाटील साहेबांनी आणि अंधारेने सगळ्यात जास्त अंधारेने काम केलंय. कारण त्यांची सगळं मोठं जे काम आहे ते अंधारे साहेबांनी केलेत. कविता अगदी मिळवण्यापासून त्या लावण्यापर्यंत, माझ्याकडे पाठवण्यापर्यंत. एवढंच काय, हे पुस्तक सुद्धा त्यांनीच मला पाठवलंय. त्यांच्या हस्ताक्षरात ते कव्हर जे आहे ते कव्हर त्यांच्या हस्ताक्षरात, म्हणजे त्यांनी स्वतः ते कव्हर केलेलं आहे असं मला ते लक्षात आलं. तर इतकं एकदा भारावलेली अशी जी सगळी मंडळी आहेत, बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे भारावलेली जी मंडळी आहेत, त्यांचा हा जो ते वाया जाणार नाही, वाया जाऊ शकत नाही. जसं 1982 साली मी केलं आणि त्यानंतर ते सगळं परत केलं, आज त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळालाय. अशाच प्रकारे ते अंधारे साहेब, तुम्ही हे जे प्रकाशाची जी पेरणी केलेली आहे, ह्या प्रकाशाच्या पेरणीनं एक प्रचंड प्रमाणात उद्या एक कल्लोळ निर्माण होणार आहे. आणि त्या कल्लोळात तुम्ही हा कल्लोळ ते निर्माते एक प्रकाश नावाचा माणूस होता, हे आम्ही लोकांना राहिलो तो सांगू. आताही सांगतोय की तुम्हाला पुन्हा म्हणून तुमच्या ह्या कर्तृत्वाला मी नमन करतो, मी जयभीम करतो. आणि पुन्हा हे काम तुम्ही केलं, पुढं त्याच वतीनं दुसरा खंड लवकरात लवकर यावा अशी माझी अपेक्षा आहे. त्याबद्दल आणखी काही मदत सहकार्य लागलं तर तुम्ही मला कधी फोन करायला हे करू नका. कधी फोन करा, कधी माझ्याशी बोला. मी ऑलवेज आय एम विथ यू. पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या या धम्मचक्र अनुभवतन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्या वाचकांना शुभेच्छा देतो. आणि मी इथं थांबतो. मी पुन्हा आपणा सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः मराठी साहित्य वार्ताच्या या माझ्या तरुण दोस्तानं, तो मला नेहमी कामाला लावत असतो. आज मी त्याला कामाला लावलं होतं, त्याने ते काम चांगलं केलंय, त्याबद्दल त्याचे आभार मानतो. आणि त्याचा सगळा जो ग्रुप आहे, मागच्या वेळेला मी त्यांच्या एका कार्यक्रमात मी त्याच्या उद्घाटनाच्याच कार्यक्रमाला मी प्रमुख वक्ता होतो, आठवत असेल त्यांना सुद्धा. त्यामुळं त्यांचा जो सगळा जो ग्रुप आहे, अगदी अकोल्यापासून तो पुण्यापर्यंतचा, मराठी साहित्य वार्ताचा, हो त्याचे उद्घाटनाला मी प्रमुख वक्ता होतो. उद्घाटक दुसरे होते, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले ते प्राध्यापक होते. मी प्रमुख वक्ता होतो. त्यामुळं त्याने मला कामाला लावलं, मी आज त्याला कामाला लावलंय. अशाच प्रकारे या कार्यक्रम जिकडे तिकडे व्हावा. जे लोक मंडळी ऐकतायत त्यांनी आपापल्या कॉलेजमध्ये, आपापल्या विभागामध्ये, आपापल्या इतक्या लोकांचे वेगळ्या प्रकारचे हे आहेत, त्याला आपण युट्यूबचे हे म्हणतो, ते सगळ्या प्रकारचे आहेत. सगळ्यावर आम्ही आपल्याला हा कार्यक्रम द्यायचे असे मी पण अभिवचन देतो. आणि पाटील साहेब तुमच्यावर असतील अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. जय भीम.
ओके. खूप खूप छान सर. अतिशय समर्पक भाष्य केले सरांनी. सरांनी मळलेल्या वाटेवर निश्चितच आमची वाटचाल समोरची असेल अशी त्यांना या ठिकाणी गावी देतो आम्ही सर्व. बिलकुल बिलकुल. अमर पुढील वक्ता. हा अमरदीप. धन्यवाद सर. अमरदीप. या सगळ्या उपक्रमाबद्दलची विस्तृत मांडणी आपण केली आणि जो विश्वास तुम्ही खरं म्हणजे आपले प्राध्यापक भास्कर पाटील सरांवर टाकलेला आहे तो सार्थकी लागेल. कारण भास्कर पाटील सर आमच्यासारख्या नवोदित लेखकांचे एक आधारस्तंभ आहेत. आम्हाला सातत्यानं ते मार्गदर्शन करत असतात आणि तुम्ही सोपवलेली जबाबदारी ही निश्चितपणे व्यापक स्वरूपात पार पाडली जाईल याची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या चर्चेचा सूर आपला झालेला आहे. आपण जे बोललात की हे पुस्तक विकत घेतलं पाहिजे. आताच एका तासापूर्वी एका पुस्तकाचं प्रकाशन सोलापूरवरून आपल्या मराठी साहित्य वार्ताच्या पेजवर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी रमाई प्रकाशनचे प्राध्यापक भारत शिरसाटांनी अतिशय महत्वाचं विधान केलं की ते म्हणले की चळवळीच्या निमित्तानं लेखकांनी लिहिलं पाहिजे. नव्या पिढीचे असो की जुन्या पिढीचे असो, म्हणजे इतरही लिहिलं पाहिजे त्याच्याबद्दल मत नाही, परंतु चळवळीच्या अंगानं लिहिलेलं साहित्य जे आहे हे दिशादर्शक ठरणार आहे. आणि केवळ साहित्यिकांनी लिहायचं आणि प्रकाशकांनी छापायचं एवढ्यावरच न राहता साहित्यिकांची एक जबाबदारी आहे की त्यांनी ते पुस्तक विकत घेऊन वाचलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा एक पायंडा आपण या निमित्तानं पाळला पाहिजे. मी मराठी साहित्य वार्ताच्या वतीनं जे कोणी लोक ऐकत असतील किंवा नंतर हा कार्यक्रम ऐकतील त्या सगळ्यांना एक आवाहन करतो की हा महाकाव्य समितीचं हे महाकाव्य बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली ही आदरांजली आपण सर्वांनी हा ग्रंथ विकत घ्यावा. त्यासाठी अंधारे सर असतील किंवा भास्कर पाटील सर असतील त्यांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो आपण मराठी साहित्य वार्तावर आम्ही उपलब्ध करून देऊ. जरी पवार सरांचा नंबर उपलब्ध करून देऊ. आपण निश्चित हा ग्रंथ विकत घ्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर औरंगाबादवरून आपल्यासोबत आहेत प्रवीण पवार सर आहेत. त्यांना मी विनंती करतो की या महाग्रंथाच्या निमित्तानं जवळजवळ 1000 कविता या पहिल्या खंडामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी कविता आहे. हा प्रवीण पवार सरांची सुद्धा या महाग्रंथामध्ये कविता आहे आणि याबरोबरच त्यांनी त्यांच्या कवितेबरोबर आणखी 1-2 कवितांचं वाचन या निमित्तानं करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तांत्रिक अडचणीमुळे ते आपल्याशी जॉईन होत नाही आहेत. या तांत्रिक अडचणीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते आपल्याशी लवकरच जॉईन होतील. तत्पूर्वी या संपूर्ण ग्रंथाच्या निमित्तानं भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असलेले प्रसिद्ध साहित्यिक ख्यातनाम कवी ज्यांच्या कविता आपण सातत्यानं सोशल मीडियावर वाचतो ऐकतो ते प्राध्यापक नंदू वानखडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाच्या निमित्तानं आपलं भाष्य या ठिकाणी करावं. त्यानंतर प्रवीण पवार सर जसे आपल्याला जॉईन होतील त्यांना आपण त्या कवितांच्या निमित्तानं त्या कविता सादरीकरण ते करणार आहेत. तत्पूर्वी मी नंदू वानखडे सरांना विनंती करतो की आपण या ग्रंथाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आवाज माईक सुरू करा नंदूजी. हा ठीक आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आला ओके. पेटलेली मशाल घेऊन हातात तिथेच उभा राहा तू, कारण मी येत आहे विजलेला दिवा घेऊन पुन्हा एकदा पेटवण्यासाठी. जमलेस तर टाक गिळून या भयानाशा काळोखाला, जमलेस तर टाक गिळून या भयानाशा काळोखाला, नाहीतर ए पुन्हा एकदा तळहातावर सूर्य घेऊन, नाहीतर ए पुन्हा एकदा तळहातावर सूर्य घेऊन, नाहीतर ए पुन्हा एकदा तळहातावर सूर्य घेऊन. आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी तळहातावर सूर्य घेऊनच नव्हे तर स्वतः सूर्य होऊन या पृथ्वी तलावर जन्मास आलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाच्या समता पर्वाच्या या कार्यक्रमामध्ये
मराठी साहित्य वार्ता फेसबुक लाईव्हवर येताना मला अतिशय आनंद होत आहे आणि या महाकाव्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी जे चर्चा होत आहे या चर्चेमध्ये सहभागी असलेले आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आणि या महाकाव्याचे संपादक, समतेचे महाकाव्य याचे संपादक सन्मान्य आंबेडकरी साहित्याचे भाष्यकार, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, प्रसिद्ध साहित्यिक सन्माननीय जवी पवार साहेब, आंबेडकरी साहित्यावर गाढा अभ्यास असलेले दुसरे संपादक आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील साहेब आणि माझे गुरुवर्य सन्माननीय प्रकाश अंधारे सर, आणि या कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन करून या ठिकाणी आम्हाला एक संधी, या महाकाव्यावर भाष्य करण्याची संधी या ठिकाणी यांनी प्राप्त करून दिली असे मराठी साहित्य वार्ताचे आयोजक सन्माननीय अमर वानखेडे सर आणि या समतेच्या महाकाव्याचे संकल्पक सन्माननीय राजेश खवले साहेब, उपजिल्हाधिकारी गोंदिया, आणि या प्रकल्पाचे समन्वयक विजय लोखंडे सर, संकलन प्रमुख अतुल दौड सर आणि निर्मिती प्रमुख राहुल तायडे सर, आणि या सर्वांचं एक समन्वय आणि सर्वांचा योग ज्यांनी घडून आणला ते या संपूर्ण समतेचे महाकाव्य या प्रकल्पाचे मार्गदर्शक सन्माननीय विश्वनाथ शेगावकर साहेब, IAS अधिकारी आणि प्रधान सचिव तामिळनाडू राज्याचे निवृत्त अधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी या निमित्तानं हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण काय, ही जी आताच सन्माननीय जवी पवार साहेब यांनी जी 1982 मध्ये उच्छ्वास युगंधराची ही मळवाट जी आहे, ही साहित्य निर्मितीच्या बाबतीमध्ये जी सुरुवात केली होती, तो मैलाचा दगड, हा मैलाचा दगड आम्ही अनेक मैलावर नेऊन पोहोचू, अनेक किलोमीटर पर्यंत नेऊन पोहोचू आणि विश्वापर्यंत नेऊन पोहोचू, आणि हा मैलाचा दगड आणि आजचं जे समतेचे महाकाव्य आहे त्याच मळवाटेनं आम्ही इथपर्यंत चालत आलो, हे एक अत्युच्च टोक बनावे लागेल. काल त्यांच्याच भाषणामधून त्यांनी सांगितलं होतं की हा जो उपक्रम झाला हे एक त्या चळवळीचं एक अत्युच्च टोक आहे. तर अशा या समतेच्या महाकाव्य या संदर्भामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी चर्चेसाठी जमलेले आहो. मी प्राध्यापक नंदू वानखडे, फार छोटा माणूस आहे, शरीराला छोटा आहे आणि बाकी सगळ्याच बाबतीमध्ये छोटा आहे, आणि मी सन्माननीय जवी पवार सरांच्या कविता, मी 9वीला असताना तू झालास मुक समाजाचा नायक, एवढा तेव्हापासून एवढा भारावून गेलो. आणि त्यावेळेस आम्हाला आमच्या मुंगळा येथे, तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मध्ये, मी माझ्या नावाच्या समोर कधी मुंगळा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम म्हणजे माझ्या पहिला कविता संग्रह मुंगळ्याच्या तळ्याकाठी हा साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या मार्फत तो प्रकाशित झाला. तर मी माझ्या गावाचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करत असतो. तर त्या ठिकाणी आम्हाला वाघ सर होते आणि ते वाघ सर ही कविता आम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने समजून सांगायची की ती माझ्या डोक्यामध्ये तेव्हापासून ती अजूनही तशीच बसलेली आहे. त्यानंतर 8वीला असताना, 8वी-9वीला असताना माझे जे गुरुवर्य आहेत, आता माझ्या समोर आहेत, प्रकाश अंधारे सर यांनी मला फार त्यावेळेस प्रोत्साहित केलं आणि त्यावेळेस मी त्या गावामधील त्या शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून, आणि आदर्श विद्यार्थीचं संबोधन त्यानेच दिलं, आणि माझ्यासाठी आदर्श शिक्षक म्हणून सन्माननीय अंधारे सर, ज्यांच्यामुळं मी आता इथपर्यंत या समतेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो. कारण ही जी घडामोड चालू होती समतेच्या महाकाव्याच्या निर्मिती मागची, तर त्यावेळेस सरांनी मला फोन केला की नंदू अशा प्रकारचं प्रकल्प आहे आणि त्या पहिल्या मिटिंगला तुला यावं लागेल, तर येतोस का म्हटलं सर केव्हाही. तर त्यावेळेस विश्वनाथ शेगावकर सर IAS अधिकारी आणि राजेश खवले साहेब, त्यानंतर विशाल बोरे, किशोर बळी ही मंडळी, आणि
सरांनी मला त्या ठिकाणी बोलावलं आणि अकोल्याच्या वातावरणामध्ये मी त्या ठिकाणी नवखाच होतो. तर या निर्मिती मागची जी कल्पना होती तर ही कल्पना त्या ठिकाणी आम्ही जी डिस्कस केली. तर म्हणलं सर याच्यासाठी जे काही योगदान लागत असेल, कारण माझ्याकडं काही प्रातिनिधिक संग्रह आहेत, त्याच्यामधले काही कवी मला त्याच्याशी जुळता येतील आणि याच्यामध्ये काहीतरी योगदान वगैरे देता येईल. तर 100 कवितांचं लक्षांक आम्हाला प्रत्येकाला दिला गेलं होतं त्यावेळेस. ते माझ्याकडे 70-80 कविता तशा प्रकारच्या आल्या, परंतु काय सॅमसंगचा मोबाईल तो हे झाल्यामुळं थोडंसं ते मोबाईलच्या सगळ्याच उडून गेल्यात आणि त्याच्यामुळं नंतर मी सरांना सांगितलं, आधारे सरांना, की सर अशा प्रकारचं झालं आणि मला काय ते काही जमलं नाही. मग नंतर पुन्हा मी काही कविता मागितल्या आणि त्याच्यामध्ये जुळलो आणि संकलन समितीच्या याच्यामध्ये सरांनी त्याच्यामध्ये नाव टाकलं. खरं तर आता सगळ्यांचा सूर असा आहे की सन्माननीय प्रकाश आंधारे सरांचं जे प्रांजळ मत आहे आणि प्रांजळ स्वभाव आहे, तर त्या स्वभावातून हे सगळं जुळत गेलं आणि ज्या ठिकाणी तुमचा प्रांजळ मत असते त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा निर्दोषपणा, त्याच्यामध्ये कुठला पण निर्भेळपणा जो आहे तर त्याच्यामध्ये कुठला दोष नसतो आणि जे कार्य आपण प्रांजळ मतानं करत असतो त्या कार्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत, हे उदाहरण माझ्यासमोर आहेच. तर समतेचे महाकाव्य या शीर्षकातच संकल्पनेच्या निर्मात्याचा सर्वसमावेशक, निर्भेळ आणि निर्मळ प्रांजळ दृष्टिकोन दडलेला आहे. म्हणून या संकल्पनेला साकार करण्यासाठी संकल्पक आणि निर्माता सन्माननीय राजेश खवले सर, तत्कालीन अकोला उपजिल्हाधिकारी यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करणं क्रमप्राप्त ठरते. या विश्वातलं जगतमान्य व्यक्तिमत्व, ज्ञानाचं प्रतीक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या कितीकही विशेषणानं, व्यक्ती, प्रतिमा, आभूषणानं, उपमानं त्यांना संबोधित केलं तरी ती विशेषणं कमी पडतील. एवढ्या सर्वोच्च व्यक्तिमत्वाचं जो स्वतःच जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही पुरस्काराची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्वच असं आहे की तोच एक जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे, असं मी माझ्या या कवितेमधून, याच्यामध्ये समाविष्ट कवितेमधून म्हटलेलं आहे की परफेक्ट महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या सर्वोच्च पुरस्काराचं, या महामानाचा गौरव हे सर्वसामान्यापासून अनेक प्रतिभावंतांच्या लेखणी आणि कवनातून मनातला हुंकार, मनातली अभिव्यक्ती म्हणून बाबासाहेबांच्या प्रती निघाला आणि गेली शतकापासून तो सतत प्रवाहित होत आहे आणि पुढेही अनेक पिढ्यापर्यंत प्रवाहित होत राहील. एवढं मानवतावादी विचाराचं, मानव उत्थानाचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्याबद्दल या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव त्यांच्या ऋणातच राहील. बाबासाहेबांनी मानव, प्राणी आणि एकंदर या धरणीवरील प्रत्येक जीवासाठी केलेल्या कार्याबद्दलची उपकाराची भाषा बोलणारी कविता समतेच्या महाकाव्यातून उद्घोषित झाली आहे. बाबासाहेबांविषयी सर्वांच्या हृदयात कोरलेलं हे अढळ नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जसजशी ही पिढी पुढे शिकत जाईल आणि बाबासाहेबांना वाचत जाईल, त्यांच्या साहित्याला वाचत जाईल आणि जीवनात बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची अनुभूती स्वतः एखाद्या बिकट प्रसंगाच्या वेळी अनुभवल्या जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तो प्रसंग, ते संकट टळले या बाबत ज्याला जेव्हा जेव्हा याची खात्री होईल तेव्हा ते नाव त्याच्या हृदयावर अधिक भक्कमपणे कोरल्या जाईल यात शंका नाही. आणि म्हणून समतेचे महाकाव्य यावर अनेक जण बोलतील, पण ज्यांनी हे आव्हान केलं आणि आव्हान स्वीकारलं आणि एका भौतिक स्वरूपात, एका ग्रंथ रूपाने आपल्या समोर ठेवलं, त्यामागे त्यांचे परिश्रम घेतलेली, त्यांनी स्वतः आर्थिक झळ आणि या निर्मित्या मागची दानपारमिता समजून घेतली आणि अनेकांना या माध्यमातून कविता रूपाने प्रकाशित करून प्रकाशात आणलं. असे आमचे हसतमुख, संयमशील आणि सम्यक शब्दवाणी विचाराची अनुभूती ज्यांच्या सहवासातून जाणवते, असे माझे गुरुवर्य प्रकाश आंधारे सर यांना मी प्रणाम आणि सॅल्यूट करतो. त्यांच्यातली धडपड, एक हाडाचा शिक्षक आणि सतत नवनिर्मितीचा ध्यास घेणारं व्यक्तिमत्व माझे आदर्श शिक्षक आहेत. या गुरु शिष्याचं नातं मला जेव्हा त्यांचा सहवास लाभला तेव्हापासून मला अधिक दृढ बंधनात शैक्षणिक प्रगतीच्या संदर्भाने साहित्यिक अंगाने गुंफता आलं. खरं तर 1983-84च्या काळात 8वी-9वीला असताना प्रकाश आंधारे सरांनी एक अंकी नाटकात 2 पात्र असलेल्या स्वप्नांची वजाबाकी या नाटकात काम करण्याची संधी त्या काळी मला शाळेच्या गॅदरिंगमध्ये दिली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्येच मी स्त्री पात्र
स्त्री पात्र हे घेतलं होतं आणि ती भूमिका मी निभावली. कदाचित ती संधी माझ्यातल्या साहित्यिक घडवण्यासाठी त्या इमारतीची ती संधी इमारतीची पहिली बीट असावी. तर नंतरच 25-30 वर्षांनी या मुक्कामामध्ये प्रकाश अंधारे सर आणि माझी पुन्हा भेट झाली आणि समतेच्या महाकाव्याच्या निर्मितीच्या अंगाने पहिल्या मीटिंग पासून तर आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी सोबत आहो. समतेचे महाकाव्य या पुस्तक ग्रंथावर मी सविस्तर लिहिणार आहे. अनेक पुस्तकांचं समीक्षण मी लिहिली माझ्या क्षमतेनुसार आणि या पुस्तकावर मी दीर्घ समीक्षण असं लिहिणारच आहे. मात्र हा जो प्रवास आहे तो एका प्रांजळ मनातून प्रांजळ भूमिकेतून सुरू झालेल्या निर्मात्यांच्या आणि संपादक मंडळाच्या त्यांच्याशी जुळलेल्या काव्य संकलन समितीच्या निर्मळ प्रवास आहे. समतेच्या वाटा अधोरेखित करण्याचा हा एक प्रवास आहे आणि ह्या समतेच्या वाटा हे समतेचे आकाश आमच्यासाठी खुले करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वांचे जीवनदाता मुक्तीदाता आहेत. त्यांच्याविषयी लाख कोटी कवने काय हजारो कोटी कवने काय असतील ते जेवढे किती काही ग्रंथ लिहिले काही लिहिलं तरी त्यांच्यावर ते कमीच पडतील. अशा प्रकारचे माझे या ठिकाणी प्रांजळ असं मत आहे आणि सर्वांचं मत ते आहेच. कालच्या एक कार्यक्रमामधून सन्माननीय जवी पवार साहेबांनी फार मोठं एक वक्तव्य केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव आयकॉन होणार आहेत आणि मध्यंतरी प्रातिनिधिक काव्यसंग्रह थांबले होते ते समतेच्या महाकाव्याच्या माध्यमातून राजेश खवले साहेबांच्या संकल्पनेतून हा विषय फार मोठा व्याप्त प्रमाणामध्ये व्यापला गेलेला आहे. आणि त्यांचं एक स्टेटमेंट असं मला फारच आवडलं की बाबासाहेब वाचल्याशिवाय जगाला पर्याय नाही. फार मोठं कॉन्क्रीट एक हे आहे स्टेटमेंट आहे त्यांचं की मला तर वाटतं की माझ्या घरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्या ज्या ठिकाणी होत असेल त्या त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये बाबासाहेब वाचल्याशिवाय जगाला पर्याय नाही. आपण नाचणारे लोक फार बघतोय परंतु मनाचा मनका कधी कसोटीवर घासला का मनाचा मनका कधी कसोटीवर घासला का डीजेवर नाचणाऱ्यांनो भीम कधी वाचला का डीजेवर नाचणाऱ्यांनो भीम कधी वाचला का. तर जवी पवार सरांचं वाक्य जे आहे निवडणुकीत त्या मिरवणुकीच्या वेळी एक बाबासाहेब वाचल्याशिवाय जगाला पर्याय नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट असं लिहून समोर यावं असं मला वाटते. आणि कालच्या भाषणामध्ये कालच्या जो डॉक्टर आंबेडकर थाट या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचलो होतो त्याच्यामध्ये विठ्ठल वाघ सरांनी फार एक स्टेटमेंट अशा प्रकारचं कवितेचं दिलेलं आहे की सूर्य माणसे झाली आणि गेला अंधकार. सूर्य माणसे झाली आणि गेला अंधकार म्हणजे फार माणसेच सूर्य झाली त्याच्यामुळे अंधकार गेला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सूर्य होण्याची ताकद दिली सूर्य होण्याची क्षमता निर्माण केली बाबासाहेब आंबेडकरांनी. ती क्षमता आपण आपली ओळखली पाहिजे. आणि आजच्या याच्यामध्ये काल एक शिवाजी इंगोले सरांनी एक कविता वाचली होती त्याच्यामधलं एक महत्वाचं वाक्य आहे की देशोदेशीचे रस्ते बाबासाहेब तुझ्याकडेच वळतात. देशोदेशीचे रस्ते बाबासाहेब तुझ्याकडेच वळतात. तर हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर आपण बोलत आहोत चर्चा करीत आहोत. तर मला वाटतं की आता आपल्यासोबत पवार सर जुळलेले औरंगाबादहून जुळलेले आहेत. तत्पूर्वी एक माझी या ग्रंथामध्ये समाविष्ट असलेली कविता एक सादर करणार आहोत आणि मग माझं भाष्य याच्यानंतर समीक्षणाच्या माध्यमातून तर समोर येणारच आहोत परंतु एक कविता या ठिकाणी मी सादर करतो माझी. आणि आमचे सर्वांचे आधारस्तंभ आमच्या सर्वांचे साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे पाहून आम्ही काही लिहू शकतो का असा जो आमच्या मनामधला जो विश्वास आहे तो आज खऱ्या अर्थानं आंबेडकरी साहित्यिक जवी पवार साहेबांच्या समोर या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी मी सादर करतो आहे. तर सरांना विनंती करतो की सर याच्यामधलं काही चुकलं असेल तर मला सांगावं. कविता सादर करतोय.
परफेक्ट महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कित्येक वर्ष उलटलीत तुला जाऊन, कित्येक वर्ष उलटलीत तुला जाऊन, कित्येक हंगाम सरले तिथल्या माणसाच्या गर्दीत तुझी वाट पाहून, कित्येक माणसं आलीत गेली संपली काळाच्या ओघात, काही छापला गेलीत मोठ्या गलतीनं इथल्या चलनी नोटावर, काही उरली मात्र नेमकीच मोजण्या इतकी बोटावर. तू मात्र कायम आहेस अजूनही आमच्या असंख्य ओठावर, तू मात्र कायम आहेस अजूनही आमच्या असंख्य ओठावर. किती कविता, किती गाणी, किती ग्रंथ लिहिली तुझ्यावर पता नाही, किती कविता, किती गाणी, किती ग्रंथ लिहिली तुझ्यावर पता नाही. अजूनही दररोज सुरू आहे तुझ्यावरची छपाई, करू पाहते प्रत्येक जण इथे तू आमच्यावर केलेल्या अनंत उपकाराची सरभराई. तू तुझ्या अमाप विश्वकमाईवर, तुझ्या अमाप विश्वकमाईवर भरभरून भालणारा, तुझे बोट धरून चाललो आहे मी म्हणणारा, तुझे महाकाव्य रस्ता रस्ता तुला कवितेच्या पुष्पहारात माळणारा, आणि तुझ्या सुगंधापुरी झिजणाऱ्या चंदनी देहाकडे पाहून, आणि तुझ्या सुगंधापरी चंदनी देहाकडे पाहून ढसा ढसा अश्रू ढाळणारा एक कलंदर कवी नामदेव ढसाळ जाता जाता गहिवरला काळजातून बोलून गेला की एवढा परफेक्ट महानायक कुठल्याच महाकाव्यात आढळला नाही मला. एवढा परफेक्ट महानायक कुठल्याच महाकाव्यात आढळला नाही मला. माणसाचं सोनं करणारा, माणसाचं सोनं करणारा, माणसाला आपल्या खांद्यावर उचलून धरणारा, माणसाचं सोनं करणारा, माणसाला आपल्या अंगा खांद्यावर उचलून धरणारा. कुणी म्हणतंय तुला हे अजब जादूगारा, ही जादूगरी तू शिकलास कसा. कुणी म्हणतंय तुला हे अजब जादूगारा, तू ही जादूगरी शिकलास कसा. विषमतेच्या तप्त ज्वालासह उकळताना स्वतःला तू अखेरपर्यंत टिकलास कसा. तुझ्या विद्वत्तेपुढे जगातला प्रत्येक देश वेडापिसा झाला, तुझ्या विद्वत्तेपुढे जगातला प्रत्येक देश वेडापिसा झाला. तू इथेही वामनाच्या फाटक्या बंडीचा खिसा झाला, आणि तू इथेही वामनाच्या फाटक्या बंडीचा खिसा झाला. तू या देशाचं भविष्य, तू या देशाचं भविष्य तुझ्या पेनानं लिहून गेलास, आणि आमचं फाटलेलं आयुष्य खऱ्या अर्थानं शिवून गेलास. तुझ्यासारखी छातीची ढाल आणि रक्ताची शाई अख्ख्या जगात कुणीच करू शकलं नाही. तू हातात पेन दिलास तेव्हापासून काळोख्या गर्द अंधारात वर सरकवीत मिनमिनत्या दिव्याची वात, तुझ्या एका एका पैलूवर काव्य ग्रंथ लिहित आहेत करोडो हात. तू बसूच शकत नाही जगातल्या कुठल्याच पुरस्काराच्या चौकटीत, तू बसूच शकत नाही जगातल्या कुठल्याच पुरस्काराच्या चौकटीत, कारण तूच जगातला एक सर्वोच्च पुरस्कार आहेस, कारण तूच जगातला एक सर्वोच्च पुरस्कार आहेस. इथल्या गोरगरीब वंचितांच्या अंधार झोपडीत उगवणाऱ्या सूर्याचा तूच एक अनोखा आविष्कार आहेस. इथल्या अंधार झोपडीत उगवणाऱ्या सूर्याचा तूच एक अनोखा आविष्कार आहेस. लबाडाच्या कपोल कल्पित भिंती, लबाडाच्या कपोल कल्पित भिंती शब्दांगणित कोसळवणारा तू म्हणजे एक सत्यकर्म आहेस. या सृष्टीच्या निर्मितीचं तूच उघड केलंस, तेच खरं एक मर्म आहेस. तू आमच्या हातावर बुद्ध ठेवताना म्हणाला होतास, तू आमच्या हातावर बुद्ध ठेवताना म्हणाला होतास की आता माझ्या मागे मागे म्हणा, नथी मे शरणम अयम बुद्धो मे शरणम वरम एतेन सज्जवजन होतो मे जय मंगल. आम्ही नुसतेच म्हणत गेलो, आम्ही नुसतेच म्हणत गेलो, अर्थाच्या फंदात कधीच पडलो नाही. आम्ही नुसतेच म्हणत गेलो, अर्थाच्या फंदात कधीच पडलो नाही. तुझ्या एवढ्या उंचीचे आम्ही कधी घडलो नाही. खंत आहे की तुझ्या अपेक्षा एवढ्या उंचीचे आम्ही अजूनही घडलो नाही. तू आयुष्यभर घेतलीच नव्हती क्षणभराची ही विश्रांती, तू आयुष्यभर घेतलीच नव्हती क्षणभराची ही विश्रांती, आणि म्हणूनच घडवून आणू शकला, आणि म्हणूनच घडून आणू शकलास तू जगभरात ही नेत्रदीपक समाजक्रांती, आणि म्हणूनच तू घडून आणू शकलात या जगभरात ही नेत्रदीपक समाजक्रांती, ही नेत्रदीपक समाजक्रांती. मला वाटते आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करावा. आणि आज मला एक संधी मिळाली की जवी पवार साहेबांच्या समोर कविता सादर करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. खूप सुंदर, खूप सुंदर नंदूजी. हो सर, धन्यवाद आपल्या सर्वांचे. आतापर्यंत 2000 कविता लिहिल्यात, आणि दररोजच्या व्हॉट्सअपच्या याच्यावर तेव्हाच्या तेव्हाच लिहिलेल्या कविता तशाच पाठवत असतो, आणि ही त्याच्यातलीच कविता आहे. तर मी कुठपर्यंत त्याच्यामध्ये यशस्वी झालो. कविता आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात त्या. बरं सर, धन्यवाद नंदूजी. जबरदस्त आणि गेय कविता तुमच्या इतकी गेय कविता लिहिताय म्हटलं तुम्ही. सुंदर, खूप छान नंदू.
गाण्याच्या स्वरूपामधलं तुमचं जे काही तंत्र आहे त्याला तोड नाही अलीकडच्या पिढीमध्ये. हा बरं, धन्यवाद सर, धन्यवाद. हा हा हा. आपल्या बरोबर प्रवीण काल पवार नंदूने किनारा नावाची बोलत आहेत. येस सर. हा, अंधारे सर बोला बोला. सर बोला सर. अंधारे सर बोला. प्रवीण पवार सरांचं ते आपल्याकडे जॉईन होत आहेत, थोडा नेटवर्कचा त्यांचा प्रॉब्लेम आहे. बरं बरं. हा सर. बरं बरं बरं, बोला सर. खूप छान नंदूचं सादरीकरण, नंदूचं अभिनंदन. आणि खरंच मला अभिमान वाटतो माझ्या विद्यार्थ्याचा, कारण मला असं आठवतं की मुंगळा येथे मला जो निरोप समारंभ दिला होता माझ्या तिथून राजीनामा दिल्यानंतर, तिथे मी एक कविता सादर केली होती. तर निश्चित तो नंदूने सांगितलं की त्या कवितेतून प्रेरणा घेऊन तर मी काव्य लिहायला लागलो आणि आज खरोखर नंदूच्या 2000 कविता पूर्ण झालेल्या आहेत. मला खरंच या माझ्या विद्यार्थ्याचा खूप अभिमान वाटतो आणि खरोखर नंदू एक माझ्या हृदयातला विद्यार्थी आहे. तर खूप खूप शुभेच्छा नंदू तुला. नंदूने काल त्याची किनारा ही कविता मला ऐकवली आणि मी खरंच भारावून गेलो. इतके अप्रतिम त्याने त्याचे मानवी जीवनाशी त्याचा संदर्भ जोडला. किनारा, माणसाचं जीवन म्हणजे एक किनाऱ्यासारखं, आणि खूप छान कल्पना त्याच्यामध्ये मांडली नंदूनी. तर वेळ असेल तर नंदूनी मराठी सादर करावी ती, जर प्रवीण पवार सर वेळ असेल तर. खरोखर हृदयाचा ठाव घेण्यात पवार सर आपल्या जॉईन होतील लवकरच. तत्पूर्वी मी अंधारे सरांच्या विनंतीला मान देऊन आपण कविता सादर करावी अशी विनंती आपल्याला करतो. वानखडे सर. बरं सर, बरं सर. मला वाटतं की जवी पवार सरांनी माझ्या कवितेवर थोडस तरी भाष्य करावं, कारण त्याची पावती मला मिळेल. आवाज येत नाही बरोबर. ही कविता मला खूप खूप आवडली. मी तुमचं अभिनंदन करतो आणि शक्य असेल तर आपला एका दुसरा कविता संग्रह माझ्या पत्त्यावर, जो पत्ता तुम्हाला याच्याकडे मिळू शकेल, रामटेकेकडे पत्ता मिळू शकेल किंवा अकोल्यातल्या कुठल्याही माणसाकडे माझा पत्ता मिळू शकेल, एखादा आपला कविता संग्रह माझ्याकडं पाठवलात, कविता संग्रह आपला पाठवलात तर तो मुंगळा काळामध्ये तो कविता संग्रह आपण पाठवलात तर त्याच्यावर मी आपल्याला प्रतिक्रिया, लेखी प्रतिक्रिया मी पाठवून देईन. ओके. बरं सर. मला खूप खरंच एक सहज काल अंधारे सरांच्या सोबत काल जुळलो होतो आणि कालच्या आंबेडकर थॉटच्या पेजवर काल बोललो आणि चर्चा फार साधक बाधक चर्चा वगैरे झाली म्हणल्यापेक्षा चर्चा फार सुंदर चर्चा झाली. आणि अशीच चर्चा ह्या चर्चेच्या नौबत ह्या काम तर त्याला नवघडे काय म्हणतो की ते वाढत राहतील आणि अशाच चर्चा होत राहतील, यामध्ये काही शंका नाही. मी सहज सरला म्हणलो की आता बसल्या बसल्या सर म्हणलं एक कविता लिहिली, म्हणलं किनारा, आणि तुम्हाला ती सहज ऐकून दाखवू का. तर रात्रीचे 11 वाजले होते. तर अंधारे सरांनी ती कविता ती ऐकली आणि खरोखर त्यांना ती कविता फार आवडली. मला वाटतं की आता नवीनच केलेली कविता आहे ती आपल्याला आवडेल. किनारा नावाची कविता आहे, बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये नाहीये आणि मी आंबेडकरी विद्रोही पेरणारा कवी आहे असं मला आवर्जून म्हणायचं, कारण बाबासाहेबांशिवाय माझ्या समोर काही दिसत नाही. परंतु तरी मी पण एक किनारा नावाची कविता या ठिकाणी मी आपल्याला सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे किनारा. किती वार लाटाचे तो साहतो किनारा, किती वार लाटांचे तो साहतो किनारा, तरी शांत उभा तेथे राहतो किनारा, तरी शांत उभा तेथे राहतो किनारा. गत याहुनी का न्यारी असे मानसाची, गत याहुनी का न्यारी असे मानसाची, लाटा सवे सांगा कोठे वाहतो किनारा, लाटां सवे सांगा कोठे वाहतो किनारा. किती वादळाच्या राती किती दिस जाती, किती वादळाच्या राती किती दिस जाती, संकटाला आनंदाने पाहतो किनारा, संकटाने आनंदाने संकटाला आनंदाने पाहतो किनारा. मिटे पापणी डोळ्याची
येई पुन्हा लाट. मिटे पापणी डोळ्याची येई पुन्हा लाट. अश्रू कुठे डोळ्यामधून वाहतो किनारा. अश्रू कुठे डोळ्यामधून वाहतो किनारा. डोईवर उसळे लाट करून या मारा. डोईवर उसळे लाट करून या मारा. तरी सांगतो का कोठे दाहतो किनारा. तरी सांगतो का कोठे दाहतो किनारा. येवो किती तुफान आला कधी ना भिनारा. येवो किती तुफान आला कधी ना भिनारा. वारे वा वाहतो किनारा. वारे वा वाहतो किनारा. वारे वा वाहतो किनारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन सुद्धा बाबासाहेबांनी सांगितले की तुम्ही ज्या जन्मामध्ये ज्या समाजामध्ये जन्माला आलेत त्या समाजासाठी आपण त्या समाजाचं ऋण म्हणून कार्य करत राहा. कितीक संकटे वादळे आणि धोक्याची पर्वा न करता जे व्यक्ती कार्यरत असतात आपल्या कार्यामध्ये, जे व्यक्ती आपल्या कार्यामध्ये कार्यरत असतात आणि जे कुठल्याच वादळाला संकटाला घाबरत नाहीत ते धन्य होत. अशा प्रकारे बाबासाहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते फार व्यापक स्वरूपाचं स्टेटमेंट आहे. तर म्हणून बाबासाहेबांच्या समोर आणखी एक व्यक्तिमत्व हे समोर किनाऱ्याच्या रूपाने मी ठेवलं आहे. आणि कुठल्याच याला डगमगणारं व्यक्तिमत्व आपल्या एक समाजामधून निर्माण झालं पाहिजेत अशा प्रकारचा आशावाद या कवितेमधून मला म्हणायचा होता. आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. प्रवीण पवार जॉईन होतात का? प्रवीण पवार सरांना तांत्रिक अडचणीमुळे जॉईन होत नाही आहे. या लाईव्ह कार्यक्रमामध्ये अनेक लोक सहभागी आहेत. वंदना दामले आहेत, भाषा जामनिक आहेत, योगिता वानखडे आहेत, अपुऱ्याच्या कवयित्री आहेत, दीपक वानखडे आहेत, त्याच्याच बरोबर राहुल ढेरे आहेत, संजय डोंगरे सर आहेत, विनोद सोनवणे आहेत, डॉक्टर अशोक डोंगरे सर आहेत, अमरदीप. खूप लोक मला दिसत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत. डॉक्टर गजानन बनसोड दिसत आहेत. हॅलो, मी मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुढे प्रवीण पवार सर जॉईन होतील अशी चिन्ह दिसत नाहीये. त्यामुळे मी भास्कर पाटील सरांना विनंती करतो की आपण एखादी कविता या महाग्रंथातून एखादी कविता या कार्यक्रमामध्ये सादर करावी, त्या महाग्रंथातील कविता. बर 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 चालेल, हरकत नाही, करतो. कोणती आहे? त्यापूर्वी अमरदीप, सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय भीम. कवी पवार सर या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं कविता वाचनाची संधी आपणाला मिळत आहे. मी अलीकडेच आपल्या संपादनामधली तर कविता वाचणारच आहे, परंतु त्यापूर्वी एक अलीकडेच लिहिलेली एक माझी रचना आपल्या पुढे व्यक्त करतो. आत्मनिर्भर झाडं असं तिचं शीर्षक आहे. आत्मनिर्भर झाडं. झाडं असतात नेहमीच आत्मनिर्भर. झाडं असतात नेहमीच आत्मनिर्भर, म्हणूनच उगवतात न जगतात, कधी निर्जन दऱ्याखोऱ्यात, कधी शुष्क माळरानात. झाडं असतात नेहमीच आत्मनिर्भर, म्हणूनच उगवतात न जगतात, कधी निर्जन दऱ्याखोऱ्यात, कधी शुष्क माळरानात. झाडं असतात काट्या फुलांचीही, कदाचित फळांचीही. झाडं असतात काट्या फुलांचीही, कदाचित फळांचीही. झाडं असण्या दिसण्यासाठी कधीच नसतात प्रसिद्ध, ती असतात ओबड धोबड. झाडं असण्या दिसण्यासाठी कधीच नसतात प्रसिद्ध, ती असतात ओबड धोबड. आपल्या अंगण परसातील झाडे एखाद वेळी नसतील आत्मनिर्भर. आपल्या अंगण परसातील
गेला बेटा, नेट नेट गेला. आवाज येत नाही. तांत्रिक अडचण पुन्हा एकदा उद्भवली आहे, त्यामुळे भास्कर पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही. हा बाबा झाला. लवकरच सर जॉईन होतील. त्याच्याच बरोबर प्रवीण पवार आहेत, जॉईन होत आहेत आपल्याकडे. सर जवी पवार सर हे हा येतोय का आवाज? साहित्यिक आहेत. या महाकाव्याचा जो महाग्रंथ आहे, या ग्रंथाच्या संपादनामध्ये त्यांची महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. सर जॉईन झाले. सर कंटिन्यू. हा अमरदीप. हा ओके. हा तर ती कविता स्टॉप. हा येतोय ना आवाज आता अमरदीप? हो हो आवाज येतोय सर. आवाज येतोय? आवाज येतोय सर. हा तर झाडं शीर्षक आत्मनिर्भर झाडं ही अलीकडची कविता आहे. आत्मनिर्भरता ही जी काही अलीकडे सुरू झालेली आहे त्यावरची ही माझी प्रतिक्रिया आहे. आपल्या अंगण परसातील झाडे एखाद वेळी नसतील आत्मनिर्भर, पण त्यांना जगविताना कसरत करतातच की माणसं. निरलसपणे मानवी जीवन निरोगी करणाऱ्या झाडांची होते कत्तल. निरलसपणे मानवी जीवन निरोगी करणाऱ्या झाडांची होते निर्मम कत्तल. ही झाडतोडी प्रवृत्ती करते झाडाच्या मुळांना किलकिले आणि सांगते आत्मनिर्भर बन. बघा, ही झाडतोडी प्रवृत्ती करते झाडाच्या मुळांना किलकिले आणि सांगते आत्मनिर्भर बन. अशा वेळी सोबलीय झाडे झाडतोड्यांच्या अंगावर कलडू अशा वेळी सोबलीय झाडे झाडतोड्याच्या अंगावर कलडून पडली तर धन्यवाद. ही कविता आत्मनिर्भर झाडं ही या ठिकाणी संपलेली आहे. मला वाटतं समतेच्या महाकाव्याची कविता वाचायला. हा सर हॅलो. प्रवीण पवार स्थितीमधलं. हा प्रवीण पवार सर जॉईन, अजून ते जॉईन झाले नाहीये. बर हरकत नाही. हा धन्यवाद सर. या सगळ्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊन या उपक्रमाला आपला वेळ दिला त्याबद्दल मी मराठी साहित्य वार्ताच्या वतीने आपला सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मी या महाकाव्य महाग्रंथाच्या संपादन मंडळामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडणारे पॅन्थर जवी पवार सर यांच्या कवितेनं या लाईव्ह कार्यक्रमाची सांगता व्हावी अशी माझी मराठी साहित्य वार्ताच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप आपण करणार आहोत. एक रक्ताळलेलं टिंब या नावाचा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. अतिशय गाजलेला तो काव्य संग्रह आहे. औरंगाबादला असताना सरांकडून तो काव्य संग्रह आम्ही घेतला होता. आणि त्यानंतर आज बऱ्याच दिवसानंतर सरांची कविता ऐकण्याचा योग या निमित्तानं येतो आहे. प्रवीण पवार सर आपल्या बरोबर जॉईन होतील कदाचित. त्यांचंही मला वाटतं तोपर्यंत थोडस प्राध्यापक डॉक्टर पाटील सरांची कविता जी आहे जी याच्यामध्ये समाविष्ट असलेली ती कविता त्यांना वाचायची होती. हो हो हे भास्कर पाटील सरांना हा सर ती कविता वाचायची राहिली होती यांच्यामधली. हा समतेच्या महाकाव्यामधली. आता खरं म्हणजे आता इथे चॉईस करायला म्हणजे हे नाही. आता मी एक पान उघडतो आणि जी छोटी कविता माझ्या पुढे येईल ती मी आपल्या पुढे व्यक्त करतो. छोटीशी कविता. आता बघा, हे इथं 7व्या वर्गाच्या एका मुलीची कविता आलेली आहे माझ्या पुढे. जाणीवपूर्वक मी या 7व्या वर्गाच्या मुलीची एक कविता या ठिकाणी वाचन करतो. सानिका ठाकरे, इयत्ता 8वी. शीर्षक आहे कवितेचं तिच्या
शिकवण तुमची. झाली सुरुवात जन्मापासून तुझ्या संघर्षाला, झाली सुरुवात जन्मापासून तुझ्या संघर्षाला, कितीतरी वेळा दुखवले असेल तुझ्या मनाला. बौद्ध धर्माची तुम्ही दिली आशा, दिली आम्हाला जगण्याची योग्य दिशा. मोडली परंपरा तुम्ही जुनी, क्वचितच असेल तुमच्या सारखे कुणी. लढला तुम्ही नेहमी मिळवून देण्यास दुसऱ्यांना सन्मान, लढला तुम्ही नेहमी मिळवून देण्यास दुसऱ्यांना सन्मान. भीमराव खरंच या भारतासाठी तुम्ही जणू वरदान, तुम्ही जणू वरदान. कधी नाही समजले तुम्ही कुणाला लहान, कधी नाही समजले तुम्ही कुणाला लहान. म्हणून तर आजही आहात तुम्ही महान. तुम्ही जरी नसलात आज जगात, तुम्ही जरी नसलात आज जगात, तरी शिकवण तुमची आमच्या सोबत असणार, तरी शिकवण तुमची आमच्या सोबत असणार. ही कविता 8व्या वर्गाच्या सानिका ठाकरे या विद्यार्थिनीची आहे आणि ती माझ्या हातामध्ये 1000 कवितांमधून ती लकी ड्रॉ काढावा त्या पद्धतीने ती आली आणि मी ती कविता आपल्या पुढे व्यक्त केली. या सानिका ठाकरे यांनी मांडलेल्या या भावना आम्हालाही छान वाटतात. आपण ती कविता जवी पवारांसमोर सादर होणं म्हणजे फारच त्याला मोठी उपलब्धी झालेली आहे. जवी पवार सरांसमोर ही कविता आणि सानिका ठाकरे या 8व्या वर्गाच्या मुलीला तिचं भवितव्य कदाचित उद्या अतिशय मोठं होऊ शकतं, कारण तिच्यामध्ये असणारी जी लेखनाची प्रगल्भता आहे ही देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर धन्यवाद, आपण मला पुन्हा एकदा संधी दिली. येस सर, आपल्या कार्यक्रमामध्ये आजच्या या लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोक सहभागी आहेत. संजय डोंगरे सर आहेत, आपलं स्वागत आहे सर. आमचे मराठी साहित्य वार्ताचे हिंगोली जिल्ह्याचे समन्वयक शेख शफी बोर्डेकर सर आहेत. सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे. मुस्लिम मराठी साहित्य मंडळाची त्यांनी स्थापना केली आहे. चळवळ या माध्यमातून ते राबवत आहेत. दीपक वानखडे आहेत, भाषा जामनिक आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची आता शेवट करण्यासाठी एक शेवटची कविता जवी पवार सरांनी सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. बिलकुल, स्वागत स्वागत. पुन्हा एकदा जय भीम. पुन्हा जय भीम सर. हा माझा दुसरा कविता संग्रह आहे ज्याचं नाव आहे रक्ताळलेलं टिंब. ही जी कविता आहे त्या कवितेचं नाव रक्ताळलेलं टिंब आहे. कवितेचं नाव आहे एक प्रश्नचिन्ह. आणि ही मुद्दा मी आपल्या समोर मांडतोय की काही दिवसापूर्वी रामविलास पासवान यांचं निधन झालेलं आहे. आणि ह्या रामविलास पासवाननी संसदेमध्ये तो एक मोठा पराक्रम केला होता. तो कुठल्या पार्श्वभूमीवर केला होता हे सांगण्यासाठी ही कविता आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, होऊन गेले ते 5 ऑगस्ट 1991 या दिवशी मुक्काम चुंदूर, जिल्हा गुंटूर, आंध्र प्रदेश या ठिकाणी 20 दलितांची कत्तल करण्यात आली. आणि हे 20 मुर्दे त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांचे एखाद्या बकऱ्याला त्याला छाटावे तसे छाटले गेले. एका गोणीमध्ये हे 20 जणांचे अवयव ते भरण्यात आले आणि ती गोणी ही उत्तरीय अधिकाऱ्याकडे म्हणजे डॉक्टरकडे ती ठेवण्यात आलं. आता रिपोर्ट दे म्हणजे मग ते पुढच्या 20 लोकांचं आम्ही विल्हेवाट लावू असं सांगण्यासाठी ही सांगण्यात आलं. तेव्हा त्या डॉक्टरने जे पाहिलं त्या गोणीतून खाली रक्त ठिपकत होतं, कारण ते नुकतेच त्याला त्यांचे तुकडे केले होते त्या 20 लोकांचे. ते रक्त होते आणि तिथून तो एक रक्ताळलेला टिंब तो असा खाली येत होता. ते बघून त्या डॉक्टरने सर्टिफिकेट देण्याच्या ऐवजी त्याने स्वतःवरच गोळी मारून घेतली. हे मी सर्टिफिकेट देणार नाही, त्याने स्वतःवर गोळी मारून घेतली. हा जो सगळा प्रसंग होता, या प्रसंगानंतर त्यावेळेला रामविलास पासवान हे त्यावेळेला पार्लमेंटमध्ये सदस्य होते, खासदार होते. त्याने अख्खं पार्लमेंट त्यावेळेला त्यांनी डोक्यावर घेतलं होतं. नुकतंच त्यांचं निधन झालंय. त्यांना एक प्रकारची आदरांजली होईल म्हणून मी ही कविता वाचतोय. मी कविता
फार जोराने आणि पुन्हा रिपीट असं करणार नाही, सहज असते. कवितेचं ही या माझ्या कविता संग्रहातली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे एक प्रश्नचिन्ह. चुंदूर देशाच्या नकाशातील एक छोटस टिंब. चुंदूर देशाच्या नकाशातील एक छोटस टिंब लालीलाल झाले दलितांच्या सामुदायिक हत्येनं. तशी त्याआधी अनेक टिंबने रक्ताळली, तशी त्याआधी अनेक टिंबे रक्ताळली. माथ्यावरल्या कुंकवासारखी मानचिन्ह म्हणून मिरवू लागली. किलावेन म्हणी हे सगळे प्रकार आहेत बघा. किलावेन म्हणी, शेरपूर, बेलची, पिंपरा अन धाकली सगळ्यांनी आपल्या परंपरेची शान राखली. त्यांची जी परंपरा होती म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये अन्याय अत्याचार झाले होते. चुंदूरला चेंदामध्ये झालेले 20 जीव, चुंदूरला चेंदामध्ये झालेले 20 जीव नव्हतेच गोळीला बळी पडले वा रांगोळीसाठी जिवंत जाळले. त्यांच्या शरीराचे केले तुकडे तुकडे, खाटिकानं बोकडाचे करावे तसे. खाटी की सहृदयी, खाटी की सहृदयी गतप्राण झाल्याशिवाय तुकडे करीत नाही. खाटी की सहृदयी गतप्राण झाल्याशिवाय तुकडे करीत नाही. चुंदुरात श्वास थांबेपर्यंत तुकडे करणे थांबले नाही. पोत्यात कोंबलेले 20 लोकांचे ते निर्जीव तुकडे, पोत्यात कोंबलेले 20 लोकांचे निर्जीव तुकडे पायदळे तुडून त्याचे चिखलात रूपांतर करण्यात आलं. पायदळे तुडून त्याचे चिखलात रूपांतर करण्यात आले आणि मग सोपस्कार म्हणून उत्तरीय तपासणीसाठी डॉक्टर पुढे ठेवण्यात आले. क्रूरतेचे रुद्र पाहून, क्रूरतेचे रुद्र पाहून डॉक्टरांचे डोळे विस्फारले. माणुसकीवरचा उरला सुरला विश्वास हरवून बसले. तपासणी कशाची करायची, फुटलेल्या कवट्यांची की सुपारीगत कातरलेल्या मानवी सांगाड्यांची. हिस्रपशूंचे लालीलाल डोळे आणि पोलिसांचे मलूल चेहरे मागत होते दाखले हाडा मासाच्या त्या कचकोळाचे. दाखले लिहिताना हृदयात दाखले लिहिताना हृदयात जगत ठेवावा तसा कशाला हवंय उत्तर, कशाला हवंय उत्तर आणि रिपोर्ट जरी कसला. मुख्य डॉक्टरांनी सरळ आत्महत्येचा मार्ग पत्करला. देशाच्या नकाशाला व्यापणारे ते ठरले एक. गोणीतले ते तुकडे, गोणीतले मानवी तुकडे आणि जवळील डॉक्टरचा मृतदेह देशाच्या नकाशाला व्यापणारे ठरले एक प्रश्न, ठरले एक प्रश्न, ठरले एक प्रश्न. हा प्रत्यक्ष अनुभव त्यावेळेला घडलेला प्रकार. त्याच्याने मी ही कविता आपल्याला वाचून दाखवते. माझ्या रक्ताळलेले टिंब या कविता संग्रहात ती आहे. थँक्यू. खूप बढिया, सुंदर, धन्यवाद. अत्यंत वेदनादायी भावना आहे त्याच्यामध्ये. चला अमरदीप, आता आपण वाइंडअप करावं वाटतं, आपण वाइंडअप करावं असं वाटतं. हो हो, थांबूया. हा, हॅलो अमरदीप वानखडे सर. हा, अमरदीप त्यांच्याकडे नेटवर्क नाही. धन्यवाद सर. सरांबद्दल थोडक्यात एक सरांच्या वैशिष्ट्याबद्दल आताच संजय डोंगरे सरांनी कमेंट केली आहे. ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रत्येक लेखाची सुरुवात जवींनी केलेली आहे आणि हे सौंदर्य अधिरेखित झालं पाहिजे. 50 वर्ष करतोय हे, गेल्या सातत्यानं 50 वर्ष मी काम करतोय. हे सौंदर्य अधिरेखित झालं पाहिजे आणि हे ऐतिहासिकच हा सगळा भाग आहे की ज्यांनी आपल्या प्रत्येक लेखाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दापासून, या वाक्यापासून केलेली आहे. मराठी साहित्य वार्ताच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपला वेळ दिलात. या महत्वपूर्ण ग्रंथावर या ठिकाणी चर्चा झाली. आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. प्रवीण पवार सर काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यासोबत जॉईन होऊ शकले नाही. ही तांत्रिक अडचण आहे, त्याबद्दल मी मराठी साहित्य वार्ताच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो.
या ठिकाणी जबी पवार सर गेल्या आता या सगळ्या आपल्या चर्चेला जवळजवळ 2 तास पूर्ण होत आहेत आणि 2 तासाच्या या चर्चेमध्ये वेळ कसा निघून गेला हे कळलं नाही. तरीही अतिशय चांगल्या पद्धतीने या ग्रंथावर चर्चा झाली आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो मराठी साहित्य वार्ताच्या वतीनं की आपण सर्वांनी हा ग्रंथ जबी पवार सरांच्या भाषेमध्ये विकत घेऊन वाचावा अशी एक विनंती करतो. अंधारे सर मराठी साहित्य वार्ताच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2020 या स्पर्धेचं आम्ही आयोजन मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल, फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलच्या वतीने केलेला आहे. सहभाग घेण्यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क करावा असे एक आवाहन या निमित्तानं करतो. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. अंधारे सर बोलू इच्छितात का? अंधारे सर, हॅलो अंधारे सर, अमरदीप अंधारे सर काहीतरी